नमस्कार मंडळी. आपण किती चाललो, किती धावलो, किती झोपलो, याचबरोबर आपण किती हसलो याची देखील नोंद ठेवा. कारण निरोगी आयुष्यासाठी हास्य खूप महत्त्वाचं असतं. आणि याच महत्त्वाच्या कामासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, एका गणेशोत्सव मंडळात कॉन्ट्रॅक्ट शो करायला गेलेत मुंबईचे काही नाटकवाले. बघूया त्यांचा प्रयोग कसा रंगतोय ते. अनाउन्समेंट करून येतो, काही प्रॉब्लेम नाही. हॅलो हॅलो, माईक टेस्ट. हॅलो माईक टेस्ट. हॅलो 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 हॅलो. रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की शांतता राखावी. आता दुसरा अंक लवकरच सुरू करीत आहोत. चांदणे कुशीत जाशी. एक 2-3 मिनिटात मी दुसऱ्या अंकाला सुरुवात करीत आहोत. धन्यवाद. चला सगळ्यांनी या इकडे. कास्ट. हां सर. हां सर, पहिला अंक कसा तरी झाला आहे. म्हणजे मी त्याच्याबद्दल काही बोलत नाही. 4-5 वेळा डिस्टर्बन्स आला, पण आपण 2.5 महिने तालीम केलेली आहे, कळलं. आता मला कॉन्सन्ट्रेशन पाहिजे इकडे. गौऱ्या. हो सर. हो, फुल कॉन्सन्ट्रेशन पाहिजे इकडे. लक्षात आलं. हो. सुरू करतोय आपण. येस सर. ओके सर, ते फील काय फील लेखकाने कंसात लिहिलं ना, काय? मी असा लाल बुंद होऊन येतो म्हणून. हां. तर मी इथं 4 वेळा व्यंगेतनं स्वतःच्या कानाखाली मारून घेतली. गाल दुखायला येतात माझे. मला फील येत नाही सर. तू कधीपासून लेखकांना सिरियसली घ्यायला लागलास रे? आणि लेखकांनी जी कंसाच्या आधी वाक्य लिहिली आहेत त्याच्यावर कर ना कॉन्सन्ट्रेट. तिथे माहिती का कंसातला कॉन्सन्ट्रेट त्याचे काय. तुला अजून फील येत नाहीये? सर फील साठी आला फील आता? फील. ओके. आला लालबंद झालं. हो. चलो चला एंट्रीला जा. Yes, sir. कम ऑन यार, वी कॅन डू इट यार. चलो Yes, करते sir. करते. Yes, sir. ओके थांब रे. सुरू दे. सादर करत आहोत अंक दुसरा आणि शेवटचा. चांदणे कुशीत जाशी. चांदणे कुशीत जाशी. समीर 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 समीर. मालिनी, तू आता इथे कशी? मालिनी, आज तुझा वाढदिवस आहे. आपण आज संध्याकाळी भेटणार होतो एकमेकांना. हा, तू आपण केक सुद्धा ऑर्डर केलाय ना. मग आता एवढ्या लवकर कशी आलीस तू? लवकर नाही समीर, आता उशीर झालाय सगळ्यालाच. म्हणजे समीर, माझ्या नवऱ्याला कळलंय आपलं अफेअर. अफेअर म्हणू नकोस. गप. घाव पडतात काळजावर. आपलं प्रेम आहे ना ग. समीर, प्रेम आहे ते फक्त आपल्यासाठी, पण या जगासाठी अफेअरच आहे ना. समीर, लग्न झालंय माझं. लग्नाची बायको आहे मी कोणाची तरी. समीर तो आला. माझा नवरा राघवेंद्र. समीर राघवेंद्र थांब. काळजी करू नकोस. मी बघतो. तू तिथे लप मागे. मी बघतो. काळजी करू नकोस तू. आय लव्ह यू रोज. माझी बायको कुठे आहे? कोणाची बायको? मालिनी कुठे आहे? कोण आहेस तू? तुला माहित नाही मी कोण आहे? नाही. तुला माहित नाही? नाही. आता ओळखतो. लवकर सांग माझी बायको कुठे आहे? चाकू मला माहित नाहीये. मला माहित आहे ती इथं जागे म्हणून. चाकू लांब ठेव. लवकर सांग. मला माहित नाही. नाहीतर मी तुझा खून करीन. नाही. लवकर सांग माझी बायको कुठे आहे? मालिनी, एक मिनिट. लवकर सांग, नाहीतर मी तुझा. एक मिनिट थांबा जरा. जरा थांबा जरा. काय? एकच मिनिट सर. अरे नाटक सुरू आहे. नमस्कार. प्रशांत गणपुले, राहणार पेढे परशुराम यांच्याकडनं आपल्या मंडळासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आले. मंडळ त्यांचा आभार आहे. आज आपल्याकडे हा कार्यक्रम आहे. आपल्या मंडळाचा हा 60वा वर्ष आहे. आणि हॅलो, ऐकू येत आहे? हो. आपला कार्यक्रम रंगलाय. आपण मुंबईवरून एवढं मोठं नाटक बोलवलंय आणि त्यांच्यासाठी पण आपण टाळ्या वाजवू शकतो म्हणजे आणि मी
त्या सगळ्यांचा आभार मानतो इकडे आले चला, लवकर नाटक आणि त्यांना नाटक सुरू करायची विनंती करतो. प्रशांत गणपुले राहणार ए, पेढे झालं, झालं. धन्यवाद आहे. चला, चला. आता करा तुम्ही तुम्ही इकडे होता. अरे मला माहिती आहे. नाही, करा तुम्ही. तुम्ही अरे, इकडे. ओके तुम्ही मला हे सांगू. करा, करा हा बाय तुम्ही तिकडे. मी इथे, हा. नाही तुम्ही कुठे मागे तुम्ही खाली जा. मी नाटकात नाही आहे. मलाच काय सांगताय मीच तुम्हाला सांगणार आहे ते. बाहेर व्हा, इथे नाही आहेत तुम्ही, बाहेर व्हा. आणि एक मिनिट लक्षात घ्या, काय? तुम्ही हे मी अगदी मनापासून सांगतोय, हे सारखं सारखं तर डिस्टर्ब करायला येऊ नका. पहिल्या अंकाची तुम्ही हसू नका, हसण्यासारखं नाही आहे. पण मी पुन्हा येईन. नाही. यांचं कार्यकर्ता मला काम करायला लागतात. कार्यकर्ता असू दे, कार्यकर्ता मी तिकडे थांबतो. मला परत सगळं करायला लागतं. मी एकटाच करतो. ओके पण चांगलं करताय. हा? हो चांगलं. आणि येस प्लीज झालं काही 6 वाजता पाणी येणार आहे ते लक्षात ठेवा. अरे नका नाही करतो. तू झालंय, त्याच्या पुढे सुरू करूया. गौऱ्या कॉन्सन्ट्रेट. ओके सर. चल रेडी. काय सर ते फील आला फिर रेडी सर रेडी. काय पद्धती आहे त्या. चल रेडी. थांब खाली. हे काय हा सर सर लपले. चल मालिनी थांब मालिनी माझी ए, बायको कुठे आहे? कोण तू कोण आहेस? मी कोण आहे? हा. तुला माहित ना मी कोण नाही आहे? मला माहिती. आता कळेल तुला मी कोण आहे. माझी ऐक बायको माझं. कुठे आहे? माझा ऐक, आपण बसू. माझी बायको कुठे आहे? आपण बोलूया. मी तुझा खून करीन. लवकर सांग माझी बायको कुठे आहे? हे लांब. मालिनी आज आपल्याकडे भाऊ आले, त्यांचं मी स्वागत करतो. भाऊ मी पाया पडतो. नाही, असू दे, भोजन असू दे. ए, फेटा आणा रे, फेटा आणा ना, पटकन फेटा आणा. भाऊ, इकडे घ्या. भोजन असू नाही घ्या भाऊ. भोजन असू दे. अरे आमचे सत्कार होत राहणार. सर्वात सत्कार महत्वाचा आधी या पाहुण्यांचा. हो पाहुण्यांसाठी फेटा आणा. पाहुण्यांसाठी फेटा आणा. पाहुण्यांसाठी फेटा आणा. पाहुण्यांसाठी फेटा आणा. बोलले तेच सांगतोय, पाहुण्यांसाठी फेटा आणा. मला रिपीट नका करू. पाहुणा त्यांचा सत्कार झाला झालं, पाहिजे. फेटा आणा ना, पाहुण्यांसाठी फेटा आणा. ऐका, सत्कार नको. ऐका, नाटक सुरू आहे. नाटकानंतर आपण सत्कार करू. अहो असं कसं दादा, आमचा मंडळाचा फेटा मानाचा फेटा आहे. नाही, बरोबर आहे. मानाचा फेटा आहे तो. मला सांगतो, आज घातला ना फेटा, उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत उतरवायचा नसतो. सकाळी 7 वाजेपर्यंत उतरायचं नसतो. मी बहिरा आहे का? मला ऐकू येत नाही. प्रत्येक गोष्ट तुम्ही सांगितली का सांगतो. ऐका ना, अहो हे ऐका, मी नाही घालू शकत. फेटा तर आला पाहिजे. 7 वाजेपर्यंत नाही काढायचं म्हणजे मी नाटक सुरू आहे ना, नाटकात तर काढावं लागेल ना मला. त्याला काय होतंय, आम्ही खाली बघू ना, हे वरचं सोडून द्यायचं. त्यात- अरे मुद्दा तो नाहीये. हा, थांब. मी जरा कुठला आहे तुझा? मी बाजूला झाला तर होईल ना फोटो. भाऊ इकडे बघा. काय आहे, भाऊ स्माइल. हा नाटकात जर सीन आला भाऊ फोटो. मी जर थांबा ना, असं थांबा दादा, या तुम्ही. तुम्ही ते वरचं काढा, फेटा घालायचा आहे. साहेब ओरिजिनल आहे. अहो बापरे, हे खरं आहे. हा. अरे जे नट असतात त्यांचं ओरिजिनल असतं. माझं मी नट नाही. मी नट आहे. माझं पण ओरिजिनल आहे. 2 वेगळ्या प्रकारचे नट असतात. एखादं ओरिजिनल असतं, एखादं नसतं ओरिजिनल. हे फेटा घे रे. अरे नका, ऐका ना. असू द्या, आमच्या मंडळाचा सीन जर असा असेल, मी घरी एकटा बसलो तर एकटा फेटा घालून का बसू मी? प्रेक्षक काय म्हणतील ना, कारण नसताना फेटा घालून बसलोय असं होईल ना. मंडळाचा फेटा आहे माझा. अरे पण या इकडे. तो जर मला मारायला येणार आहे, तो पण फेटा घालून काय येईल? मला ह्याचा पण काहीतरी विचार. या इकडे. अरे नाटकाचं काहीतरी लेखक म्हणून काहीतरी फोटो काढ, फोटो काढ. फेटा तर घालू द्या. नाही काढते. नाही काढा, भाऊंचा फोटो काढ. व्यवस्थित आला पाहिजे त्याच्यामध्ये. हे गळ्याचं फोटो तर काढू द्या. साईड काढ तू फोटो काढ. हे- बाजूला आहे मी. साहेब, ऐका ना, गळ्याचं हे मला- हे स्माइल द्या इकडे. हा भाऊ चांगलं आला. वाटतं पण. आला 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 आला. चल आता बस झालं. हा, भाऊ 2 शब्द बोला ना तुम्ही. बोलूया ना. या, या. ऐका, नाटक सुरू आहे. आपण नंतर भाऊ बसणार आहेत ना नाटकाला. आपण नाही नंतर नाही, बसाल. लोक इथे खोळंबले. हे काय भाऊंचे 2 शब्द ऐकायचे की नाही? नाही नाही काय बोल. मी चुकतो. मग भाऊ मला ओरडतात. नाही, मी नाही, चुकलो. ठीक आहे. नाही नाही हा, हे भाऊंचे 2 शब्द ऐकायचे की नाही? अरे पण हे गरज 2 शब्द. बोलले 2 शब्द म्हणजे केवढं बोलले
भाऊ कमाल आहेस पण सॉरी तुमच्या एवढं जमत नाही पण नाही. आम्हाला पण कॉमेडी जमते की नाही कॉमेंट्री जमते की नाही मला सांगू तुमच्यात आणि आमच्यात एक कॉमन गोष्ट आहे कॉमन गोष्ट या बोल तुझा बोलतोय ना भोजने बोलू दे की मध्ये मध्ये काय मध्ये रिपीट चाललंय तुमचा भाऊ ओरडतात, कळतं, भाऊ तुम्ही ओरड- अख्खी सिच्युएशनची वाट लावता कळतं का सांगितलं कुणी असतं का बस? का बस? मला हो आपल्या दोघांमध्ये म्हणजे नेता अभिनेता एक गोष्ट कॉमन आहे कॉमन आहे सांगा कोणती कोणती? बघा आता भोज बघा आता नेता अभिनेता लोकनेता अभिनेता नेता नेता मला नेता का मला नेता काय मला नेता 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 मला नेता मी चुकलो नाही भोजने आमचे नेता कार्यकर्ते नेता मला नेता आम्ही भोजने कार्यकर्ते कार्यकर्ता आहे. कसा वाटला नेता का मला कसा वाटला हा चला मग तुम्ही नेता. नाही हो नाही बाबा आमचं पॉलिटिक्स बरं हा. आहे तुम्हाला म्हणतो लॉकडाऊन मध्ये आमचं पॉलिटिक्स चालू चालू होतं होतं. यांचं नाटक बंद होतं एक मिनिट नाटक बंद होतं ही हसण्याची गोष्ट नाही आहे नाही नाही अत्यंत गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. आपला हा सांस्कृतिक ठेवा आहे तो बंद होता ना याची लाज बाळगली पाहिजे. नाही आम्ही Just सांगतोय मी. नाही साहेब आम्ही भोजने आपलं लॉकडाऊन नाटक कोणी ठेवायला सांगितलं कोणी ठेवायला सांगितलं? मी ठेवायला सांगितलं ना विचारताय काय मी सांगत ना मी नाटक ठेवायला सांगितलं यांनी ऐकलं नाटक ऐकलं ठेवायला ऐकलं ऐकलं सांगितलं. ऐकलं यांचं ऐकलं नाही नाही, ठीक आहे पण तुम्ही आता जर गेलात तर कारण लोक खोळंबली आहेत ना पटकन जरा जा आम्ही लोक खोळ लोक खोळंबली आहेत. ए नाटक चालू करा नाटक हे जा, चालू ऐ, निघ निघ तू निघ कळतंय मला हसू नका हो, काय काम? बंद करताय. ते अण्णा येतील अण्णा का? अण्णा आलं की ते थांबत नाही लगेच कळवायचं मला मी इथंच बसलोय हा चला, चला पण भाऊ भाऊ नाटक थांबलं काय तुम्ही इथं बसा ना तुम्ही हे पण चालते त्याला काय होतंय भाऊ इकडे कुठे बसताय प्रॉपर्टी आहे ही. अरे काय दादा या इकडे हा 12 बिल्डिंगी दिसतायत का हा दिसतंय. आपली प्रॉपर्टी अरे नाही कुठल्या गच्चीवर तालीम करायची आपल्याला अरे सांगा नाही मुद्दा नाही तुमची 12-24 असतील पण ही नाटकाची अहो दादा घर आहे ना ते नाटकाची प्रॉपर्टी आहे ना ही. नाटकाच्या प्रॉपर्टीत जर आपण एखादा सीन करत असू नाटकात जर असं लिहिलेलं असेल मी एकटा आहे याचा अर्थ मी एकटा आहे तुम्ही कसे असाल मध्ये नाही का नाही, I just बरोबर want to- आहे. हे भोजने बोलतात ते बरोबर मी कुठेतरी खाली जाणार अण्णा येणार अण्णांना उशीर झाला चालत आणि मला कसं जाऊन नाटक बघायला पण मिळेल मी काय नाही करत तुम्ही करा चालू अरे पण हे ते अशी काय नाही करत तिथे बस बरं असू दे बसू दे ए. भाऊ हा. चहा सांगू सांगा तुम्ही आधी जा तिकडे जा जाऊ तिकडे अरे नाटक सुरू करू दे ना हे काय चाललंय चहा वगैरे जा ना तू ए, बाबा बने. अरे जा ना यार तू इकडे इथं बसूया या. भाऊ इथं आहे आम्ही ए, भाऊ ह्या माणसाला सांगा तो चष्मा घातलेला मला अजिबात आवडलं नाही आमचे भोजने जुने कार्यकर्ते अरे जुने असले तरी 2-2 वेळा बोलायचं का असू दे, चालू कर चालू कर उशीर करू नका ए, नाटक- चल रे, ए, चल, चल, अरे यार चला हे झालं या तिथून ये तुझ्या आलायच इथे तिथून एंट्री वाचून घे हा फील हे घे फील अजून फील येत नाही लाल बुंद पाहिजे चेहरा चाल हा समोर रेडे मालिनी तुला तुला मालिनी अरे नाटकातला तो अरे नाटकातला कॅरेक्टर ते भाऊ ना काय नाही बोलला काय बोललो घाल ना बाबा तू नाही तर तुम्ही ओरडलात पोरांना वाटलं माझ्यावर ओरडून या इकडे सॉरी अरे मी नाटकात काम करतो ना भाऊ पोराला- त्या पोरांना सांगा ना लक्षात ठेवा. या इकडे नाही त्या पोरांचा गैरसमज दादा माफ सॉरी असं करू नका ना कोण माझ्या अंगावर भाऊच्या अंगावर कोण ओरडत नाही ना, पोरांचा गैरसमज झाला. गैरसमज झाला. हा, तसं Sorry, नाही, हा. बोल तू बोल जा दुसरे ऐका ना भुजने मारलाय स्टेजवर ज्याने ज्याने फेटा बांधलाय ते नटमंडळी आहेत. त्यांना हात नाही लावायचं कळलं चला जा तिकडे जा त्यांना हात नाही लावणार भुजने जा तिकडे बसूया सॉरी दादा माफ करा, माफ करा. पाहुणे म्हणून बोलवता असं करू नका ना पाहुणा आहे ना Sorry. चल मी इथूनच घे. आणि ए ओरडू नको रिस्क घेऊ नको इथूनच घे कंटिन्यू कर तू चल माझी बायको कुठे आहे मला माहित नाही तुला माहिती नाही तू कोण आहेस मी कोण आहे हा. तुला आता कळेल मी कोणाची आहे. ए लवकर सांग माझी बायको कुठे आहे लांब ठेव माझी ए, बायको कुठे आहे लवकर चाकू सांग लांब ठेव नाहीतर- चाकू लांब ठेव सांग, मी आता खून करीन सांग. मला माहित नाही ऐक ऐक मालिनी! लवकर सांग माझी बायको कुठे आहे ऐका ना लवकर दादा लवकर सांग ऐका ना ते स्टोरी काय नाटकाची
सर हा बायको कुठे? हा लवकर मी तुझा खून कर. नाही मला कळत नाही डायरेक्ट घेऊन मारताना. नाटकाची स्टोरी काय आहे? अरे तुम्ही बसा नाटक नाही, बघा काय- तुम्हाला कळेल ना स्टोरी काय. काय झालं दादा, मी अर्ध्यात आलोय ना, तेव्हा मला माहिती नाही काय डायरेक्ट मारायला होतं ना, मला कळणार का? बसा स्टोरी सांगतो या बसा. सांग. हिरो असतो, हिरोईन असते, नवरा बायको असतात ते. नवरा कोण आहे? नवरा हा आहे. हा नवरा आहे? हा नवरा आहे. अरे दादा सॉरी हा, पण कास्टिंग चुकलंय थोडं. हा नवरा नाही, हा जास्तीत जास्त फुगेवाला वाटतोय. वाटलं तर सांगा. हरकत नाही. हा अरे पण मला फुगेवालाच आहे, मला हा पाहिजे नवरा आहे, हा. कशाला हे करताय हा, तुम्ही? मग कास्टिंग पुढे? आहे ना, मी ते हा नवरा आहे, तिचं त्या बायको आणि त्यांचा संसार असतो. बरं. पण त्याच्या बायकोचं माझ्याशी अफेअर असतं. मी प्रियकर आहे. नाही हो, सगळंच चुकलंय. म्हणजे नाही. तुम्ही नाही प्रियकर, म्हणजे तुम्ही जास्तीत कुल्फीवाले वाटता. बाकी अरे मी तुम्हाला गोष्ट सांगतो ना, नाही, तुमचं नाही, का तुम्ही तुमचे तुमचं- सजेशन्स का देता? असं नका ना देऊ सर. हा मग स्टोरीचं काय पुढे? हा काही नाही, हे त्यांचं मग त्याला कळतं की आमच्या दोघांचं अफेअर आहे आणि तो चिडतो आणि मग पुढे होतं. याच्या बायकोचं नाही तुमचं? हा अफेअर आहे हे त्याला बायको कुठे आहे? आहे, बायको आहे. हा कुठे आहे बायको? कुठे लपली आहे ती. लपली म्हणजे कुठे आहे? आहे, इकडे आहे इकडे आहेत का? बघू दे. कुठे? हा, इकडे. अरे ओ ताई साहेब, या बाहेर या. अरे ए बाहेर नका. कोण नाही इथे? नाही, नाही. बाई माणूस आहे. अरे नाही सीन या बाहेर, बाहेर. अरे या अरे इकडे. तू बोल ना. अरे नाही बोल नाही. ना, काय मंडळात एवढा नटी आल्यात, बाई माणूसाला सत्कार नाही होणार. अरे नाही, काय? सत्कारचा आहो. या इकडे, या इकडे इकडे. सत्कार व्हायला पाहिजे. ए, ते घ्या. सीन. बेटा घ्या. ए. ओ या कोणाला हाक मारतो माहिती आहे? कशाला बोलतो? मारतो ना मी. गप ना. बोललो पटकन पण मला माहिती. ओ सुभेदार वहिनी, अहो तिकडे काय करता? या इकडे. या इकडे. ताईवर या. ए, ए, माझा ताई या. काय आलं? ए, या. ताई या, या. या. अरे काय तिकडे बसला तोय. अयो, नाही हो सांगायचं ना, गाडीत नाही एकत्र आलो असतो. नाही आम्ही तुम्हाला हात दाखवला होता पण तुमचं लक्ष नव्हतं. होय का? माफ करा, लक्ष नाही, नव्हतं. नाही. इथं ताई साहेब आले, त्यांचा सत्कार करायचा आहे. ओटी बिटी बरं. ए दे फेटा दे ताई. सर ऐका ना. दाजी, दाजी, गरजच दाजी. नाही. ताई बसा ना बसा. फेटा आहे. हळदी कुंकवाचं ताट. हळदी कुंकवाचं ताईला ओटी ताट. भरायची. ताई नाटक एक एक नाटक म्हणून मिनिट. आपण जेव्हा असू एक एक नटराजाची मिनिट. मूर्ती असते एक ती पूर्ण फोटो काढ. पूर्ण फोटो काढ पण. पूर्ण फोटो काढ. आपल्याला लावायला लागतो नंतर पुरा फोटो. इधर धर. द्या इकडे द्या. आम्हाला पूर्ण फोटो ठेवायला लागतो. मार्काशीला म्हणतो तुमला लांब का तिकडे. सर याची नाटक फेट राहू दे राहू दे. ए, फेटा घे. फेटा घे. मंडळाचा मान. अरे बाई नाटक ही पण कशी फेटे घालून कुठलं नाटक आहे हे? आमच्या मंडळाचा तिचा मान- माझ्याशी अफेअर आहे म्हणून ही पण फेटे घालून तो पण फेटे घालून असं नसतं हो. दादा झालं. झालं ना? झालं समाधान झालं. मी काय केलं? ए, ओ, ताई, म्हणजे ओ, ताई ताई, म्हण- सुभेदार, कुठे आलात? मी जाते ना बसते ना खालती. इकडे कुठे? किती वेळा वर? या इकडे या. बसा माझ्या बाजूला बसा. या इथे. ऐका ना, हे ह्या पण इकडेच बसणार आहेत का? हो त्याला काय होतंय? अरे म्हणजे एकटा हिरो बसलाय, काय अर्थ आहे या वाक्याला मला सांगा नाही, बघू. साहेब. ह्या पण बसल्यात, मी कसं समजायचं असं? बरोबर आहे. काय ताई आता तिकडे प्रेक्षकांना महिला अध्यक्ष आहेत, तिकडे बसणार बरं वाटतंय का? बरं नाही आणि वाटत. परत ताईंच्या गुडघ्यांचा पण प्रॉब्लेम आहे, खाली वर करा कसं बरं जमतं? ठीक आहे, बसू दे बसू दे. गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे. याला मी खूप मारेन ना मी याला. मी बोल. सगळं ह्याला थांबवा सगळं. ए, मी एवढं मॅनेज केलं, तुम्ही त्याला मॅनेज यांना पाठवतो मी. ए, तुम्ही तिघांनी जा तिकडे. तुम्ही तिघांनी आणि दोघं जा तिथं तिकडे. बसणार. ताईने इथून हा चल या. ये तू तिथून जा. हा रेडी बस खाली आता. सर डायरेक्ट येऊ नका आता प्लीज येऊ ना. ये. नका टेन्शन तुम्हाला आता. मला नाटक पाहिजे. सुरू करा यार. मालिनी कुठे आहे? मालिनी कुठे आहे? बघितलं बोल बोल कुठे मला नाही कुठे मालिनी जाऊ दे कंटिन्यू कर. मालिनी कुठे आहे? मला माहित नाही कोण मालिनी. लवकर सांग. मला माहित नाही कोण सरकारला आहेस तू. दिसत नाही. मालिनी कुठे आहे? हो थोडं सरकारला सर दिसत नाही. हे बघा सर इथे करू असं. असं कसं मागे होतंय रे? सर ऐका ना. मागे होईल. ये. असं करू हे बरं आहे. लोकांना हे बघू दे आमचं. असं करू नाटक तुमच्याकडे बघून. ताई- असं नाटक असतं हे. नाही, नाही, ताई थांबा. ताई साहेब अहो, हे असं नाटक असतं. अहो हे नट गणरायाची पूजा करून आम्ही सुरू करतो तिसरी घंटा. असं नाटक असतं. दादा ताईना माहिती नाही, मी समजा. इथून सुरू कर. हा सर ते फील हे घे, हे घे, हे घे, हे घे, हे घे. फुल पाहिजे हे. सुरू कर.
सुरू कर. माझी बायको कुठे आहे? हा, माझी बायको कुठे आहे? कोण आहेस तू? कोण आहे मी? हे आता तुला कळेल मी कोण आहे. चाकवाट ठेव. लवकर सांग माझी बायको कुठे आहे? चाकवाट ठेव. लवकर सांग नाहीतर मी तुला फोन करीन. माझी बायको कुठे आहे? मला माहित नाही. ऐक माझं. हे बघ ऐक. लवकर सांग. मालिनी! नाहीतर मी तुझा खून करीन. हे मग मला माहित नाही. माझी बायको कुठे आहे? मला माहित नाही. ऐक माझं. लवकर शेवटचा विचारतो. कोणाला या भोजने? अरे तो नट आहे. नाटकातला नट आहे तो. हा नट आहे. हा. मी पोरांना काय सांगितलंय, जे जे फेटा घालून आणले ते नट आहेत. ह्यानं कुठे घातलाय? अरे पण हा आत्ता आला ना. हो भोजने फेटा घ्या. फेटा घ्या. अरे कुरिअर वाला येतो तो पण फेटा घालून कसा येईल यार? फेटा तर झाला. असं कसं रे? प्रत्येक जण सोसायटीतला फेटा घालून येतो. कुठला नाटक आहे? अंडाचा मानाचा फेटा आहे हो. या इकडे. हे काय नाटक आहे? आता या ना आत करा. चला चालू करा. बरो चला चला. तू ये बाहेरून चालू कर. सर सॉरी दादा, पोरांना माहिती. त्याला सांग त्याला कॉमेडी नाटक नाही, सिरियस नाटक. हसतोय मगत बसून. थांब थांब. लांब कर. मालिनी! चाकू लांब कर. लवकर सांग नाहीतर मी तुझा खून करेन. लवकर सांग माझी बायको कुठे आहे? मी शेवटचं विचारतोय, माझी बायको कुठे आहे? लहानसो मी चौगुले लवकर सांग. चौगुले अरे कुठं चाल? अरे राजस्थानी ये ना मागे. काय आहे यार हे? खरंच ना यार. अरे हे काय आहे? कुणा बघ ना जरा. तुला दिसत नाही डोळे आहेत ते इकडे? डोळे कुठे असतात? तुला दिसत नाही. जातोय कुठे ते? ये आता इथूनच आहे. आलं आता. हे मागे घे. इथून यायचं. कळलं तुला? चल घे चल. लवकर सांग माझी बायको कुठे आहे? माझी बायको कुठे आहे? चौगुले तुमचं पार्सल. काय रे पार्सल? केक फॉर डिअर मालिनी. डिअर मालिनी. आता बोल ओळखत नाही म्हणून. माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. ऐक माझं. आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. ताई तुमचा वाढदिवस आहे. हा बाहेर या. ताई बाहेर या. ताईने बाहेर या. अरे हे ताईंचा बर्थडे. वाढदिवस नाही, ऐका, ते नाटकातलं पात्र आहे त्याचा वाढदिवस. आमच्या मंडळात ताई आला, त्यांचा बर्थडे सेलिब्रेट होणार ना. नाटक म्हणून काही पद्धत असते की नाही? नाटकातलं सगळे व्यत्यय आले, परंतु प्रयोग अतिशय रंगतदार झाला. वा वा मस्त. हा सरसिक सई. अप्रतिम परफॉर्मन्स होता. खरं सांगू, खरा असा कुठेतरी आम्ही ऑडियन्स म्हणून नाटक बघायला आलोय आणि खरा प्रसंग घडतोय असं वाटत होतं. आणि फार सुंदर वठवलं सगळ्यांनी. मला एक गोष्ट काय आवडली की एंट्रीज वेगवेगळ्या कॅरेक्टर्सच्या वेगवेगळ्या जागांमधून झाल्या. त्या कुठून झाल्या कळलं नाही आणि मजा आली त्यांनी जास्त. भोजने, तुमचं जे कॅरेक्टर होतं ते कॅरेक्टर आयुष्यात काय करत असेल हा प्रश्न मला पडला. काय अप्रतिम बेरिंग पकडलं होतंस. आहेस तू यार एक्स फॅक्टर या मंचाचा. फार भारी आहेस तू. मी तुझी खूप मोठी फॅन आहे ओंकार. मस्त, फार मस्त केलंस. आणि आता थिएटर्स, नाट्यगृह उघडली पाहिजेत हे पुन्हा एकदा नव्याने जाणीव झाली त्याची. आणि आपल्याला किती तहान लागली नाटक पाहायची हेही नव्याने जाणवलं. सो माझी विनंती आहे की सगळे प्रोटोकॉल्स पाळून आपण नाट्यगृह पुन्हा एकदा लवकरात लवकर ओपन करूया. मस्त, थँक्यू. सहमत आहे प्रसादा. कुणाच्या इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सबद्दल बोलण्यासारखा हा परफॉर्मन्स नव्हताच. तो इतका जेल झाला होता, इतका प्रचंड जेल झाला होता की त्यात तर कुणाला वेगळं नाही काढू शकत. त्यामुळे तो नाटकाच्या खेळासारखाच रंगला आणि त्याचा प्रचंड आनंद मिळाला आम्हाला सगळ्यांनाच. प्रत्येकाची कॅरेक्टर्स फार अफलातून होती, अफलातून. फार मजा आली. वंडरफुल. बहार. सुपर. थँक्यू सो मच. मंडळी, दावणीला बांधलेला बैल आणि लग्नबंधनात अडकलेला नवरा दोघेही त्यातून सतत सुटण्याची धडपड करत असतात. बघूया आज अशीच एक अपयशी धडपड. आज डॉक्टरला काय ते दाखवूनच.
वच्चे तू बोललीस म्हणून आलोय. मला डॉक्टरकडे येण्यात इंटरेस्ट नाहीये. काहीतरी एखादी गोळी घ्या आणि इथून निघायचं. मला आधीच- सारखी माझ्या कानाशी कुरकुर नाही करायची. माझं डोकं दुखतंय, माझ्या पोटात दुखतंय म्हणून रात्रीचं चारा चारा सकाळी नुसतं फरा. डोकं कशानं दुखतंय मग तुमचं? डोकं दुखतंय त्याला वेगळं कारण आहे. काय कारण आहे? तो माझा एक मित्र आहे प्रभाकर मोरे नावाचा. त्यांचं काय? त्याने नवीन कविता संग्रह लिहिलाय. त्या कविता वाचला आणि डोकं धरलं. काय माहिती आता आलंय ना तर एकदम काय आहे ते चेक करूनच घ्या. वच्चे तुला डॉक्टरांचं माहिती नाही. वेडे नुसते लुटायचे धंदे करतात. आता घेतील मला ब्लड टेस्ट करायला लावतील, ऍडमिट करतील, एवढी महागडे औषधं देतील, बिल बनवतील. ह्यांचं काही भरोसा नाही. माझा ऐक, तू निघ इथून. सरळ सरळ सांगा ना मला सुईची भीती वाटते म्हणून. हा वाटते भीती? मग वाटते. ते ब्लड टेस्ट करताना माझ्या नसा एक तर सापडत नाहीत त्यांना. अशा सापडतील? एवढी गादी झाली पोटाची चरबीची, नस कुठं तरी आत दबली गेली असल. शांतपणा करू नका. तुला मला नाही थांबायचं. तू निघ. नाही थांबायचं. मला नाही माझ्या थांबायचं. कानाची मला कुरकुर करायची नाही. माझ्या पोटात दुखतंय म्हणून. आवाज घेते कानात जातं माझ्या काय कानात जातो? वच्चे इथून निघ. मला नाही थांबायचं. मला सांगायचं नाही, मला रडायचं औषधं नाही. घ्यायची नाही. तू निघ. कुरकुर लावलेली तू असते. मला सांग. काही प्रॉब्लेम झालाय का? एनी प्रॉब्लेम? तोच प्रॉब्लेम आहे. रात्रीचा चारा चारा ना सकाळी फरा फरा. व्हॉट? आपण कोण? आता डॉक्टरकडे काय कापूस पिंजून देणारा भेटणार आहे? डॉक्टरच भेटणार आहे ना. तो गल्यात काही नागोबा नाही आहे. टेटस्कोप आहे. कसं हे करू? एकीकडे काय सौंदर्य, एकीकडे काय आहे. नाही, तुम्ही मला सांगाल का कुणाला काय होतंय ते? हॅलो डॉक्टर, माय सेल्फ मिस्टर खांडेकर. हे माझे मिस्टर आहेत. यांना ना काय होतंय माहिती का ताई? यांना ना सकाळचं आहे ना पोटात जरा दुखतंय, त्यांचं मधीच डोकं दुखतंय, त्यांना मधी छातीत दुखतंय. म्हणजे तसं काय मेजर काय नाही, नाही. एक मिनिट. कोण बोललं मेजर? नाही मेजर आहे. तुम्ही तर नाही मेजर आहे. मी सांगतो डॉक्टर. ऍक्च्युली माझ्या ना छातीत दुखतं. नाईस हेअरस्टाईल. म्हणजे हेअर डोक्यावर असतात. डोकं पण दुखतं. ओके. मध्येच कळ येते, पोटात दुखतंय. ऑल राईट. मला वाटतं हे असं वारंवार होत आहे म्हटल्यावर काहीतरी ट्रीटमेंट केली पाहिजे. एम आय राईट डॉक्टर? या, दॅट्स करेक्ट. डॉक्टर संजना. माय गॉड, डॉक्टर संजना. या. नाईस नेम. मीन्स इट्स व्हेरी स्वीट अँड क्यूट अँड पॉझिटिव्ह नेम. थँक्यू सो मच. माझं नाव वच्ची. मला नाही बोलले आजपर्यंत सूट आणि कूट. काय हाय नावात? काय वच्ची? काय याच्यात क्यूटनेस? जर गप ना, बोलतोय ना. डॉक्टर, तुम्हाला नाही वाटत की असं उपचार केले पाहिजे? ऑफकोर्स, ही इज ॲब्सोल्युटली राईट. आणि असं अंगावर काढणं अजिबात बरं नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही बसा, मी तुम्हाला चेक करते. ओके, तुम्ही झोपा. झोपा. श्वास घ्या. ओके, नो प्रॉब्लेम. उठा. काय नाही. काय घरचा बिचाना अंतरला इथं पसरून झोपताय ते ताणून? नाही नाही मॅम, इट्स नथिंग सिरियस. म्हणजे तुम्हाला जे काही त्रास होत आहेत ना ते बेसिकली खूप साहजिक आहे तुम्हाला होणं. कारण तुमचं मुळात वजन थोडंसं जास्ती आहे आणि तुमचं BMI इंडेक्स जास्त असल्यामुळे हे सगळे सिम्पटम्स येणार. हा, मीन्स मॅम ते वजनाचं काय झालंय, थोडंसं रुटीन थोडं बिझी शेड्यूल्ड आहे ना. तुमचा व्हॉट्सअप नंबर मिळेल? कशाला पाहिजे? कशाला पाहिजे म्हणजे ते आता मला डायग्नोज करणार, मी त्यांना अपडेट देत आहे ना माझं कसं आहे, काय उपचार कसे चालले सांगावं लागेल नाही का? नाही, असा पर्सनल नंबर मी तुम्हाला नाही देऊ शकत. येऊ पण नका, मी पण नाही दिलाय अजून. या हाय, मोबाईल आहे तुझ्याकडे? नाहीच आहे म्हणूनच नाही दिलाय.
कशाला शानपणा करतेस? गप्प बस ना. नंबर बिंबर मागताय. हॉस्पिटलच्या फाईलवर तुम्हाला नंबर मिळेल, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, नो प्रॉब्लेम. आणि वजनाचं बोलाल ना, मी आता सध्या जिम जरा अर्ध्यावर सोडली आहे म्हणून जॉईन. आता ती परत जॉईन केली की वजन येईल माझं. कधी सुरू केली होती जिम? 1 जानेवारीला फी भरली आणि 5 जानेवारीला संपली यांची जिम. याला काय अर्ध्यातनं सोडणं बोलतात? जरा शांत बस. ऍक्च्युली शी डझंट नो. म्हणजे लग्नाच्या आधी ना मी अडकलते अडकल. मी मागाठाने श्री होतो लग्नाच्या आधी. येस. कसले मागाटाने श्री? हे गच्चीवर उघडा उभा राहायचा ना हा माणूस, तेव्हा बायका सोडा साध्या चिमण्या पण नाही जवळ यायच्या यांच्या. त्या चिमण्या उडून जायच्या, चिवचिव नाही करायच्या, शिशी करून उडून जायच्या. उगाच काही बायको म्हणजे ना डायरेक्ट चेचा विषय अशीच आहे ती. काय नाही, दॅट्स फाईन. मी तुम्हाला थोडे ऍसिडिटीवरच्या गोळ्या देते, तुम्ही त्या टॅबलेट्स घ्या थ्राइज अ डे. ऑलराईट? पोट दुखतंय. तुम्ही या गोळ्या घ्या, तुम्हाला नक्कीच बरं वाटेल. आणि तुम्ही रात्री किती वाजता जेवता जनरली? 12 वाजता येतो हा माणूस घरी. रात्रीचं 3 वाजता फरसाण चरत बसतो ना, पापडी चरत बसतो. त्याला काय जेवणाचं तालमेल आहे? नो 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 मिस्टर खांडेकर, हे नाही चालणार. असं तुम्ही जर केलं तर तुमची ऍसिडिटी अजून वाढेल, यु नो. आणि जागरण नाही, लवकर झोपायचं. लवकर कसला झोपतोय हा माणूस? मोबाईलवर बायकांच्या रीला बघत बसतो. ते असं असं करून नाचतात त्या बायका, माझ्या डोळ्यांनी बघितलंय मी. कमरा दाखवतात ना, काय काय ना, डोळे फाडून फाडून फुटून बाहेर येतील. जरा गप ना थोबड. मिस्टर खांडेकर, आय एम सॉरी. सी यू नीड टू चेंज युअर लाईफस्टाईल. ऑलराईट? ओ या आधी घरी या वेळेवर. तुम्ही या टॅबलेट्स घ्या. यू विल बी व्हेरी व्हेरी वेल सून. ओके मिस्टर खांडेकर? ओके, थँक्यू सो मच. चला, म्हणजे थँक्यू. म्हणजे आता निघायचं? येस. चला. सोडून जायचं तुम्हाला? म्हणजे झालं? ओ हां, झालं. हां, ॲक्च्युली डॉक्टर मला आता आठवलं. डॉक्टर म्हणजे हे ना, म्हणजे छाती दुखते ते सांगितलं तुम्ही. हां, मध्ये मध्ये डोकं पण खूप दुखतं माझं. ओके, खूप दुखतं डोकं. कधीपासून होतंय असं? मी सांगते, ते यांचा मित्र आहे ना मोरे भाऊजी, त्यांनी ते माग कुठला तरी काव्य संग्रह लिहला होता, त्याच्यामुळे ते ऐकून वाचून त्यांचं डोकं दुखायला. म्हणजे कविता वाचण्याचा पण छंद आहे म्हणजे तुम्हाला? कसला छंद? आता 2 दिवसापूर्वी अचानक या माणसाला छंद जडलाय कविता वाच. अचानक का? काय अचानक त्यांना कविता लिहायची हुक्की पण आली आहे ना. पण असं कसं मध्येच हुक्की वगैरे आली तुम्हाला? मी सांगते ना तुम्हाला, परवा त्या ओंकार भोजनेला त्याच्या कवितेसाठी 501 रुपये दिले ना प्रसाद ओंकारने. लिहायचं या माणसाला पण. हे कारण खरं आहे. म्हणजे डॉक्टर तुम्हाला सांगतो, मी आणि समीर दादाने 4 लॅपटॉप भरून स्किट्स लिहिले तो. आणि हा 4 लाईन लिहिला आणि 501 रुपये घेऊन त्याला 501 दिले ना, त्याने शहाणपणा करून घ्यायला दिले. त्या गाण्यातला ह्याचा ओका ठो नाही, निर्लज्जारखे घेतले याने पैसे. पॅकअप झाल्यावर ना समीर दादा खांद्यावर डोकं ठेवून हमसून हमसून रडत. तिथे कंटेनर मध्ये गेलो, मोठे डोक्याला हात लावून बसलो. अशा मी सगळे विषय काढतो 500 ओंकार भोजनेला. खूप त्रास झाला मॅडम, खूप त्रास झाला. यू नो व्हॉट मिस्टर खांडेकर, तुमचा प्रॉब्लेम ऍसिडिटी नाहीये, जेलसी आहे. जेलसी म्हणजे तुम्हाला म्हणायचं मी समीर दादा, मोठे सर, गोस्वामी सर भोजनेवर जळतो? ऑफकोर्स, इट्स जस्ट जेलसी, यू नो. आणि ह्याच्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही चांगल्या सायकोलॉजिस्टकडे जा. जरा सायकल बिकल चालवली तर जरा पोट पण कमी होईल. शी सो इनोसेंट. शी सो इनोसेंट. इनोसेंट नाही, अडाणी आहे. काय बोलते कळतंय तुला? सायकलचं कुठून काढलंस मध्ये? मॅम, सायकोलॉजिस्ट म्हणजे मनोविश्लेषक. नका सांगू तिला हे तारा तारा, त्याच्यात तिला नाही करणार. तिला हे मनोविश्लेषक वगैरे. ओके, मी तुम्हाला औषधं दिली आहेत, ती तुम्ही घ्या.
यू विल बी फाईन सून. ओके, हा. थँक्यू सो मच. म्हणजे झालं येस. अहो चला. डॉक्टर मला वाटतं माझं फुल बॉडी चेकअप करून घ्या तुम्ही. अहो पण त्यासाठी तुम्हाला पूर्ण दिवस इथेच राहावं लागेल. 2 दिवस थांबतो ना, पूर्ण 2 दिवस थांबतो. काय हरकत आहे, 2 दिवस थांबतो ना. ऑल राईट. तुम्ही फक्त माझ्या जवळ थांबाल ना, म्हणजे चेक करायला जवळ थांबाल ना तुम्ही. नाही, तुम्ही माझ्या अंडर ऑब्झर्वेशनच राहाल आणि आमच्याकडे खूप छान काळजी घेतली जाते. है ना? म्हणजे मी पेशंटना अगदी मित्रांसारखं वागवतो. सो डोंट यू वरी मिस्टर खांडेकर. चल जा घरी जा, आमचं झालंय. निघ तू. आणि मी घरी जाऊन काय करू, एकटी गोट्या खेळू? मी पण इथंच थांबणार आहे. ऍडमिट होताव ना. मग खावाचं काय आणि पिवाचं काय मग? चड्ड्या नाही, बनियन नाही. काय बोलतेस त्यांच्या समोर? चड्ड्या बनियान कुठून विषय काढतेय? मग काय ते देतील ते गुंडालणार आहे नुसतं वरून? आतून काय घालणार आहे? तीच उलटी पालटी करून घालणार आहे काय? दॅट्स फाईन. शी इज व्हेरी इनोसेंट. नाही तर काय, त्या माणसाला नुसती हावस आहे. थांब आता मी काय बंड्याला करतेस तू? फोन करून सांगते. तू जा ना, हा. तू घरी जाऊन घेऊन ये. तू घरी जाऊन घेऊन ऐक ना. बंड्या, आई एक काम कर, बापसाचे ना तुझ्या चड्डीन बनियनचे 2 जोड ठेवा पिशवी. अरे ती बाहेरची वाळलेलीला भोक पडलीये, ती नको आणूस. ती पाहुण्यांकडे जायला ती ठेवतो ना आपण पिशवी, पिवली पिशवी निल्या बांधाची. ती घेऊन ये. ती चल. ऍक्च्युली इट्स नॉट भोका भोकाची, इट्स डॉटेड न्यू फॅशन. तिला कळत नाहीये ते. ठीक आहे. एक्सक्यूज मी. हाय डॉक्टर संजना. डॉक्टर पृथ्वी, Hello. तुम्ही आलात? Yes. तुम्ही उद्या येणार होतात ना? हो पण कॉन्फरन्स लवकर आटपली सो मी पटकन फ्लाईट पकडली आणि आलो. अमेझिंग. मीट मिस्टर खांडेकर. Oh, hello. हे फुल बॉडी चेकअप साठी आलेत आपल्याकडे आणि ऍडमिट होत आहेत. ही हॅड सम सिम्पटम्स लाईक चेस्ट पेन अँड हार्ट बर्न. आय थिंक इट्स जस्ट मायनर सिम्पटम्स ऑफ हायपर ऍसिडिटी. अदरवाइज ही इज फाईन. आणि बाकी डिटेल्स मी तुम्हाला नंतर देईन. इज दॅट फाईन? Absolutely. चालेल. 2 चड्ड्यान बनियनचे जोड पण सांगितले. जर जास्तीचे दिवस थांबायचं असेल तर मी सकाळी येऊन पिलून जात जाईन. डॉक्टर पृथ्वी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करते. ऑल राईट. नो प्रॉब्लेम. चालेल. विल कॅच अप लेटर डॉक्टर. नो प्रॉब्लेम. या. सी यू लेटर. थँक्यू. Bye. सी यू. बाय. सॉरी. या. एक्सक्यूज मी. त्यांना थोडं मिस्टर खांडेकर बसा. सांगा काय होतं तुम्हाला? संजू कुठे गेली? संजना, डॉक्टर संजना कुठे गेली? ऍक्च्युली काय झालंय, मी 3 दिवस बाहेर होतो एका कॉन्फरन्ससाठी. सो माझ्याऐवजी डॉक्टर संजना या माझ्या ज्युनियर आहेत, त्या पेशंट चेक करत होत्या माझे. आता मी आलोय तर मी चेक करेन. प्लीज बसा. सांगा काय होतंय? म्हणजे त्या नाही येणार? नाही त्या नाही येणार. मी चेक करेन. तुम्हाला ऍडमिट करायचं आहे राईट? म्हणजे तुम्ही थांबणार माझ्यावर? हो मी थांबणार. बॉडी चेकअप सुद्धा करायचं आहे ना? बॉडी चेकअप पण करायचं आहे त्यात. असेच हो. मला सांगा काय होतंय तुम्हाला? मला काय नाही झालं. ओके, मला काय नाही झालं. नाही तुम्हाला त्रास होतोय ना? नाही मला, मी ओके. चल बायको घरी. नाही, आता मी सांगते यांना काय झालंय. डॉक्टर तुम्ही एक काम करा, यांची 2 बुबुल आहेत ना, त्याच्या 2 इंजेक्शन खुपसा. कारण लेडीज बाई बघितली ना की यांची बुबुला हालतच नाही, चिटकून बसतात. असं नाही असं नाहीये. आता मला सगळी तुमची नियत कळली त्या बाईकडे बघून. ह्या माणूस काय करतो माहितीये, भाजीवाला जर भैया असेल ना तर 2 कांदे आणि 2 बटाटे उचलतो आणि 5 मिनिटात घरी येतो. तेच जर एखादी बाई असेल ना तर 2 तास तिथंच रियांगालत बसतो. तू शानपणा, मी आधी सांगतो वच्चे चेचिन. तू चल घरी. चल काय घरी तुला दाखवतो. चल घरी. तू काय दाखवताय मला नाही बघायचं. मलाच काटाला आलाय तुम्हाला बघून. टॉवेल लावून उघडा फिरतो हा माणूस, मला दाखवतोय. खूप छान परफॉर्म केलं. खूप मजा आली. बघूया असं असे काय म्हणतायत प्रसादा. इतकी चिकणी डॉक्टर जर असेल तरी असं नाही वागायला पाहिजे प्रसाद. तुझे वेगवेगळे अटेम्प्ट खूप लक्षात घेण्यासारखे आहेत. त्या दिवशी समीर बरोबरच्या स्किटसाठी तू वेगळा आवाज लावला होतास, आजही वेगळा आवाज लावला होतास. सो इट्स ॲप्रिशिएबल. म्हणजे मला खूप कौतुक वाटतं की प्रत्येक तू वेगवेगळा प्रयत्न करून बघतीयस आणि तो यशस्वीही होतोय. व्हेरी नाईस. पशा फॅन्टॅस्टिक. ऑफ द रेकॉर्ड कॅरेक्टर होतं तुझं. म्हणजे असं तू सहसा करत नाहीस कॅरेक्टर, पण त्याच्यातही तुझं कन्व्हिक्शन फार मस्त होतं आणि ते कुठेही जास्त नाही झालं. म्हणजे त्याच्यात एक गोडवा होता, त्यामुळे ते खूप गोड वाटलं थ्रू आउट. थँक्यू. नमा फॅन्टॅस्टिक. काय कॅरेक्टर आहे. वच्ची बहुत अच्छी. फार आवडलं मला, फार आवडलं. मजा आली, खूप मजा आली. थँक्यू.
मंडळी, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत याला आज प्रोमो मध्ये दिसण्याबरोबरच लागणार आहे आणखी एक लॉटरी. पण बघूया त्याला ती नक्की मिळतेय का. AB 422 422 41. रसिका 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 बाहेर आहे बाहेर आहे रसिका बाहेर हे वाच 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 MSG लॉटरी. त्याच्या खालचा नंबर वाच नंबर चेक कर मी सांगतो तो ऐका बघा AB 422 422 414 414 143 143 6 50 लाखाची लॉटरी लागली आपल्याला. तू म्हणायचीस ना मला तू म्हणायचीस ना की काय 4 वर्ष दर महिन्याला लॉटरी काढतोयस त्याचे पैसे आपण EMI ला भरले असते. घे अख्खं लोन फेडलं घे. सॉरी ओंकार 50 लाख रे. 50 लाख बापरे देवच पावला. 50 लाखाचं काय करायचं रे आपण. काय करायचं काय तुला सांग सांग तुला काय करायचंय. गाडी घ्यायची तुला कार घेऊयात नवीन 4 बांगड्यांची कार बुक करून टाका आत्ता. हे खरे अच्छे दिन आहेत आत्ता कळलं का तुला. काय नको कोण लॉटरीवाले लॉटरीवाले आलेत नीट आपल्या लॉटरी लागली. लाखो पैसे लाखो. पप्पा काय झालं. तू पाणी आण ओ नाटकी बुवा सासरी बुवा उठा. काय झालं काय सासरी बुवा. पप्पा उठा ना असं काय करता. पप्पा डोळे उघडा. काय झालं बरं वाटतं तुम्हाला पप्पा. काय होतंय काय झालं काय रसिका. हो पप्पा. रसिका तुझी आई. काय झालं आईला. तुझी आई गेल्या. काय आई गेली. असं कसं झालं अचानक कशी गेली पप्पा. तेव्हा एकाच दिवशी दोघांना लॉटरी लागली. रसिका आई गेली म्हणजे काय तशी नाही गेली रसिका. मग कशी गेली. आई गेली आहे. बघ बेटा काय झालंय तुझी आई आणि मी आम्ही रोज सकाळी असे वॉकला जातो ना. काय नाही वॉकला जात असताना मी तिला म्हटलं तू पुढे मंदिरात जा मी इथे थांबतो कट्ट्यावर मित्रांसोबत सामाजिक विषयांवर चर्चा करतो. पोरी टापत होतात ते. अहो ते नाही तर मी तिला म्हटलं तू जा मी थांबतो. तर ती गेली परत आलीच नाही. मला वाटलं परस्पर घरी गेली म्हणून मी घरी गेलो तर ती घरी पण नव्हती. पण तेवढ्यात मला एक निनावी फोन आला. त्या फोनवरचा माणूस मला जावई बापू असं म्हणाला की तेरी बुढ़िया को है ना ये कब्जा में रखा है तुमको सही सलामत पाहिजे होंगे तो 20 लाख रुपया दो. अहो सासूबाई किडनॅप झालेत म्हणजे हे सांगा ना आधी होते काहीतरी. आई किडनॅप झाली. कोणी नेलं असेल आईला. एक मिनिट थांबा. काहीतरी घोळ आहे मुळात तुमच्या बायकोला का कोण किडनॅप करेल. तुम्हाला घराला गळती लागली आहे. पावसाळ्यात तुम्ही रस्त्यावरचा बॅनर चोरून आणता आणि ते छपराला लावता. हसू नका अभिमानास्पद नाहीये ते. तुमच्याकडे 20 लाख रुपये मागायची हिंमत कोण करताय. मला त्याचीच काळजी वाटते की ह्या 20 लाख रुपये मी कुठून आणणार आहे का रसिका. कुठून म्हणजे पप्पा मी आहे ना. मी आहे तुमचा जावई आहे. आम्ही परके होत का पप्पा. आणि योगायोग बघा पप्पा आजच आम्हाला 50 लाखाची लॉटरी लागली आहे. काय अभिनंदन. अभिनंदन. अरे वा. अभी
काम पार्टी मांगता है का? बायको किडनॅप झाली आहे, पार्ट्या कसल्या करताय? ये उसी के लिए है. काय किडनॅप झाली म्हणून? हाँ आएगा तो कटकट करेगा ना, तो अभी करेगा पार्टी. पप्पा काय बोलताय हो? नाही मी काय बोलतोय बघा. हे बघा, आपल्याला 50 लाख मिळणार आहेत ना, त्यातले आपण 20 लाख रुपये देऊयात आणि आईला लगेच सोडवून काढूया. एक काम करूया का आपण? प्लीज शांतपणे विचार करा, आपण थांबूया, जरा वेळ वाट बघूया. कसं मला वाटतं तो गुंड आहे ना, गुंड तो आईंना परत आणून ठेवेल इथे. हो, हसू नका. गांभीर्य जरा जरा ठेवा, गांभीर्य. हे बघ, तुझी आई काय 2 दिवसावर सहन होणार प्रकरण नाही. कसं बोलतोय? रिअलिस्टिक बोल, रिअलिस्टिक. तू हे करू नकोस. आपल्याला सहन होते का 2 दिवस? नाही होणार. त्या बिचाऱ्या परक्या किडनॅपरला कशी काय सहन होणार आहे मला सांग. तो आणून देईल इथे, वाटल्या साडी चोळी ओटी एक दागिना पण करून देईल, येईल इथे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला पर्सनली असं वाटतंय. कसं बोलतोस रे तू? तोंडावर लाज वाटायला पाहिजे तुला. माझी आई किडनॅप झाली आहे ना, तुझी आई किडनॅप झाली असती तर रे? तर ही वाक्य तू मला बोलली असतीस, काही वेगळं झालं नसतं. ते पण बरोबर आहे. हा, मग आपण जरा थांबूया. चुकून किडनॅप झाले जावई बापू. पप्पा, माझी वनी, माझी मितभाषिणी, सौभाग्यकांक्षिणी. कोणाबद्दल बोलताय ते? आईबद्दल. माझी अप्सरा. नक्की आईबद्दल बोलतायत? कशी राहत असेल ती त्या रावणांच्या कैदेत? कसं सहन करत असेल सगळं? हे वाक्य माझ्या मनात कम्प्लिटली उलट फिरतंय. म्हणजे कसा राहत असेल तो तिच्या कैदेत, कसा सहन करत असेल तो तिला. बघा असं नका बोलू जावई बापू. मला फार काळजी वाटते हो तिची. माझ्या वनीला त्यांनी उपाशी ठेवला असेल तर? त्या राहणार आहेत. नाही, पण तुम्हाला सांगतो जावई बापू, उपवासाच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला घरी डॉक्टर बोलवावा लागतो. कशाला? अपचन. उपवास म्हणून खूप खाते, मग दुसऱ्या दिवशी डॉक्टर येतात. हल्ली तर महाशिवरात्रीला आधी डॉक्टर घरी येतात, पचनाच्या गोळ्या देतात, मग शंकर, मग क्लिनिक. तुमची एवढी आहे ना 20 लाखाची? एवढी आहे 20 लाखाची? ती मग मोडा ना ती. वेड्यात का तुम्ही जावाय बापू? अहो एवढी मॅच्युअर व्हायला अजून 7 दिवस बाकी आहेत. आत्ता मोडली तर 758 रुपये मिळणार नाहीत मला. वेड्यात काय? बरोबर आहे पप्पांचं. काय बरोबर आहे पप्पांचं? अरे स्वतःच्या बायकोसाठी हा 758 रुपये सोडत नाहीये आणि मला 20 लाख द्यायला सांगतोय हा माणूस. ओंकार, ते 20 लाख तुला लॉटरीतून मिळणार आहेत. माझ्या पप्पांचे कष्टाचे पैसे आहेत ते, त्यांनी ते म्हातारपणासाठी ठेवलेत. अगं अजून किती म्हातारं व्हायचं यांना? स्वर्गाचा ढग इथे हा बघ. म्हातारे होतात आणि मी काय कष्ट नाही केले. तू मालिक. एक मिनिट, तू नको सांगूस मला. कोण? किडनॅपरचा फोन आहे. उचलला तुम्ही फोन? मग मोठ्याने बोला ना, ऐकू जाणार आहे त्याला. तुम्हाला कसं कळलं किडनॅपरचा फोन आहे? मगाशी आला होता ना, तेव्हा सेव्ह केला होता, रिस्पेक्टेबल किडनॅपर. हुशार आहेत पप्पा. उचला स्पीकरवर ठेवा फोन. हेलो ए चमन. चमन वो 20 लाख दे रहा है क्या? क्या उड़ाओ तेरी बीवी को? तो जल्दी बोल, क्या डिसाइड किया? ये तू मेरा 1.5 दमड़ी का एवज लेके जाके मेरे को 20 लाख मांगेगा, मैं कैसा देंगा? ये अभी तू जो बोला तेरी बीवी को सुनाओ क्या मैं? ये तुम कुटुंब में विस्तव डाल रहा है. ये तुम ऐसा मत करो. ये देखो क्या है, वो तुम्हारे के लिए करेगा, मेरा नाता फटेगा, तुम्हारा खेल मेरा खेल खंड होगा. ये मत करो. हाँ क्या पैसा है क्या तुम्हारे पास? पैसे ओ तुम्हारे को पैसे का चाहिए है ना? वो है हमारा 20 लाख का, मैं देंगा तुमको. अरे नसीब का भी क्या खेल होता है देखोगे. मेरे जावई को 50 लाख का लॉटरी लगाऊंगा. भाई कितना फिर से बोल? 50 लाख का. अभी मेरे को 20 लाख नहीं मांगता है, मेरे को पूरा 50 लाख चाहिए. मैं अभी फोन काट रहा है. सुनो. अरे यार का सांगितलं तुम्ही यार? लॉटरी लागले त्याला. टाळी कसले देताय तुम्ही? गप्प बसा तुम्ही. टाळी देताय त्यांना. ते बघ काय करतायत ते. काम ते स्प्रिंग नीट करा आधी स्वतःची. काहीतरी
चूक झाली माझी चूक झाली चूक झाली मला कशी झाली मला किडनॅप करायची तुला मावशी चुकून तुम्हाला किडनॅप केलं चुकून मला दुसऱ्यांना किडनॅप करायचं होतं पण चुकून तुम्हाला किडनॅप केलं म्हटलं आता किडनॅप केलंय तर घेऊया 20 लाख रुपये म्हणून तुम्हाला होतो की मी बोललो होतो सासूबाई मी यांना बोललो होतो तुम्हाला चुकून किडनॅप केलंय म्हणून केलंय ना हे नाग्या काय मावशी एक मिनिट जरा पाय काढा ना बघा तुम्हाला जेव्हा किडनॅप केलं ना हे माझ्याशी बार्गेनिंग करत होते मी 20 लाख मागितले ना बार्गेनिंग करत होते अरे तुमच्याशी बोलता बोलता हिने हातातली रस्सी खाल्ली आणि स्वतःला सोडून घेतलं हे माझ्या बायकोचं वैशिष्ट्य आहे ते भुकेच्या वेळी तिच्या हाताला काही लागलं की ती खाऊन टाकते लंचच्या टाइमला आम्ही सगळे 5-6 फूट लांब असतो एक मिनिट तुमचे वैशिष्ट्य आहे तुमच्या तुम्ही बार्गेनिंग केली बार्गेनिंग केली तुम्ही आणि तुम्हाला काय बोलला माहिती का दीड दमडीचा असं पण बोलला हो सासूबाई दीड दमडीचा तर बोलले पण ते एफडी मोडायला पण तयार नव्हते मला म्हणे 7 दिवस राहिले 758 रुपये वाया जातील तुम्हाला माझ्यापेक्षा 758 रुपये महत्वाचे वाटले घ्या आणि मी काय दीड दमडीची आहे घ्या तुम्हाला आता कोणी किडनॅप केला ना 1 पैसा देते काय बघा मी आता मला कशाला कोण करेल किडनॅप ये चिंदी इनको लेके जा किडनॅप कर इनको नको मावशी कशाला इनको किडनॅप कर बोला ना किडनॅप कर इनको लेके जा और उधर से मेरे को फोन करने का क्या बोलने का कितना पैसा मांगने का 20 लाख इतना मांगेगा इसका 1 लाख मैं क्या बोलेगा दीड दमडी का आदमी है ये 1 रुपयाचा पण कामाचा नाहीये किडनॅप कशाला करायचं तोंडावर बोला ना आता ये मेरे को फोन पे बोला ना दीड दमडी का मैं पण फोन पर बोलेगा दीड दमडी लेके जा इसको लेके जा चला नाही बाबा लय मार खाल्लाय चला ना अरे पण मेरा हे कशाला करताय चला बोलायची त्यांना पण कळलं पाहिजे काय काय सहन केलंय आला कुठं उचला स्पीकरवर ठेवा हॅलो मोठी मावशी सॉरी मावशी यांना किडनॅप केलंय मी किसको तुमच्या नवऱ्याला फिर मेरे को 1 लाख रुपए चाहिए इतना 1 लाख अयो अरे दीड दमडीचा माणूस आहे 1 रुपये का भी औकात नाही आहे उनका एकदम जोरदार झालं स्किट तुझी चाल आणि तुझी चाल ढकल मला जाम आवडली बघूया हासरसे काय म्हणतायत सई राऊत आज प्रत्येक वाक्य बाजूला काढून काढून ते असं वाजवलं तुम्ही क्या बात आहे फार मजा आली रसिका मस्त नवरा बायको शोभलात एकदम फारच मस्त पृथ्वी वाह तुझ्या एंट्रीलाच आम्ही संपलो होतो खूप हसवलंस त्याबद्दल खूप धन्यवाद वनी आणि गौऱ्यानी पण येऊन धुमाकूळ घातला त्यांचंही खूप अभिनंदन कॉन्सेप्ट खूप आवडली आणि तुम्ही जिथे पोहोचवली त्याच्याबद्दल सुद्धा तुमचं खूप अभिनंदन मस्त कीप इट अप गाईज खूप शुभेच्छा थँक्यू तर मंडळी आजचा भाग इथेच समाप्त होतोय तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नमस्कार मंडळी विनोदाच्या समुद्राचं मंथन करून त्यातून निघालेलं हास्याचं अमृत तुम्हाला अर्पण करण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा 4 वार कॉमेडीचा सम्राट मंडळी विविध पात्र आणि घटनांच्या मदतीनं या विनोद मंथनासाठी सिद्ध आहेत आपले सगळे हास्यदूत त्यांचं स्वागत करूया यांच्या कामगिरीवर खुश होऊन त्यांच्यावर कौतुकाची रत्न उधळण्यासाठी सिद्ध आहेत आपले दर्दी हास्यरसिक त्यांचं देखील स्वागत खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक आणि महाराष्ट्राचा एनर्जेटिक सुपरस्टार सिद्धार्थ जाधव मंडळी आज देखील आपल्या हास्य जत्रेत धमाल करण्यासाठी सहभागी झालेत खास पाहुणे कलाकार जांभूळ आख्यान आणि पाहिजे जातीचे या नाटकांमधून जे प्रेक्षकांचे लाडके झाले आणि ज्यांच्या आवाजामुळं अनेक जबरदस्त गाणी लोकप्रिय झाली असे धडाकेबाज कलाकार आणि गायक नागेश मोरवेकर आणि त्यांनाच
एकदा नेहमीप्रमाणे इथे कमाल करण्यासाठी येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार। जय भाई बहनों, MAJ होटल में पधारे हुए सारे मेहमानों का मैं सुधीर कुमार और मोनल जी तहे दिल से स्वागत करते हैं। जोरदार तालियां इन कलाकारों के लिए। आज की शान हो रंगीन शाम है आज। यह भाई बहनों, किसी ने खूब फरमाया है बचपन में शामें हुआ करती थी। क्या बात, क्या बात, क्या बात। भाइयों बहनों, बचपन में शामें हुआ करती थी, पर अब तो बस सुबह के बाद रात ही होती है। हा हॉटेल खूप महाग दिसते नाही का? असू द्या हो, आपल्याला काही विकत घ्यायचंय का? जेवायला तर आलोय आपण, आप्पा बसा। ते माहिती आहे ग, पण एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये यायची काही गरज नव्हती। हो, मग नाक्यावरच्या पोळी भाजी केंद्रावर साजरा करणार का बायकोचा 50वा वाढदिवस? अगं तुझा वाढदिवस काय आपण घरच्या घरी सेलिब्रेट केला असता, महाराष्ट्राची हास्य जत्रा बघत बघत। हे बघा, महाराष्ट्राची हास्य जत्रा बघून तुमचं भरत असेल पोट, पण माझं पोट भरत नाही। मला एक कळत नाही, आपण एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये आलोय, कधी नव्हे ते बायकोसाठी खर्च केलाय, काय एवढं जगबुडी होणार आहे का? अगं पण तरी पण एवढा खर्च म्हणजे काय एवढा खर्च म्हणताय? आयुष्यात कधी काही खर्च केलाय का माझ्यासाठी? तुम्हाला सांगते भाऊजी, आयुष्य गेलं हो माझं दुधाच्या पिशव्या धुवून त्या बेसिनच्या टाईल्सवर लावण्यात। कसला म्हणून तुम्हाला कसला छंद नाही, काही इच्छा नाही, अपेक्षा नाही, स्त्रीधन मोडावं लागलं यांच्या आईच्या कवळीसाठी। मग म्हणजे मी पण काय कमी केलं नाही तुझ्या बाबांसाठी? तुम्हाला सांगतो भाऊ, बाहेर पाऊस पडत होता, यांच्या बाबांकडे छत्री नव्हती, माझा वीक घेऊन गेले छत्री म्हणून। मी काय बोललो का? नाही ना, वीकचं मला सांगताय? ऐका ना। वाह 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 वाह, क्या बात बोला है। वीकचं मला सांगताय, वाह क्या बात है। भाऊ ऐका ना, अहो खूप केलं हिच्या संसारासाठी। माझा पिंट्या असं ना, असं लहान होता, त्याला ना असं कीबोर्ड वाजवायला आवडायचं, सारखं रडायचं हो। पिंट्याचं मला सांगताय? म्हणजे भाऊ ऐका ना, आमचा पिंट्या हो, त्याला कीबोर्ड वाजवायचा होता ना, पण मी काय हटलो नाही। त्याला चक्क सारे गम पदनिसा असं बरगड्यावर शिकवलं। सारे गम इकडे, पदनिसा इकडे। अरे क्या बात आहे। नाही, पण मी काय म्हणते, या सगळ्या जुन्या गोष्टी उकरून काढण्याची गरज आहे का? आहे का गरज? मला मुळात आधी पटतच नाही एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये येऊन वाढदिवस वगैरे साजरा करायची। सईकडे गेलो नसतो का? तिचा फोन आला होता ना, तुम्हाला सांगतो भाऊ, सई आमची सुनबाई हो। अच्छा, सुनबाई का? तिने चक्क फोन केला होता, आमच्या घरी या। आता तिच्याकडे गेलो असतो, चांगला थाटात साजरा केला असता तुझा वाढदिवस। राहू द्या हो, काही सांगू नका त्या सईचं। बोलू नये पण बोलते, एक नंबरची कंजूस आहे सई। म्हणजे अहो, जुजबी शिवाय कुठली एक तरी गिफ्ट दिलंय का तिने आज? ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाढ नाही पण कोण लागला। यांनी पार्टी दिली नाही आणि तिने जुजबी शिवाय दुसरं काही दिलंच नाही। काय राहू द्या, त्या सईचं काय कौतुक। आता आज तिला बोलवलं होतं, आली का? नाही आली, गेली बिल्डिंगच्या मागे फोटोशूट करायला। बरं, आपला सिद्धू आलाय, गुणी आहे हो, गुणी आहे। हाक मारली की लगे धावून मला मारा, गुणी आहे हो, गुणी आहे। कसा धावतो कसा? माहोल असतो ऐका ना प्लीज, बसून घ्या ना तुम्ही। नाही, आधी गाणं, मग मी जाऊन बसणार। म्हणजे मी आमचे हे गातील। नाही, आता इंडियन आयडल मराठीच्या ऑडिशन्स आहेत, तिथे पाठवा त्यांना। हे वेगळं आहे ना? नाही, तसं नाही, काय माझा आज 50वा वाढदिवस आहे ना। अरे वा वा वा, जोरदार तालिया। वा 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 वा, थँक्यू। ते नाही का, असं एखाद्या माणसासाठी एखादा माणूस गाणं म्हणतं, अच्छा, डेडिकेट करतो। वा, तसं मला वाटतं की यांनी माझ्यासाठी एक गाणं गावं। माझी ना खूप इच्छा होती बाई, केवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये जावं, असं छान माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी गाणं म्हणावं, सगळ्या लोकांना अशा जोरदार टाळ्या
वाजवाव्या आणि मग मी असं छानपैकी चेहरा असा लाजून लपून घ्यावा. क्या बात है. आतापर्यंत परिस्थितीची लाज वाटून अनेकदा चेहरा लपवलाय. एकदा तरी आनंदानं चेहरा लपू द्या ना. एवढी एकच तर मागणी आहे. अगं पण त्या ना काहीतरी वाढदिवसाचं गिफ्ट. काय दिलं मला तुम्ही वाढदिवसाचं गिफ्ट सांगा बरं. अगं सकाळी तुला गजरा दिला तो. गजरा. हा. एक मिनिट जरा लवकर करा. एक गजरा. अहो लवकर याला गजरा म्हणायचं का. मॉर्निंग वॉकला जाता जाता लोकांच्या दारातली सगळी पानं फुलं गोळा केलीत. दुर्वा पण जोडल्यात. ह्या घालायचं का मी असं डोक्यात. उगाच आपलं काहीतरी साधं काही गजरा दिलेलं नाही काही नाही उगाच सांगता. हे बघा तुम्हाला गायचं असेल तर गा नाही तर माझा मूड खराब करू नका. नाही तर घरी चला घरी जाऊया खिचडी बिचडी लावूया झालं वरण भात खाऊया निघूया. चला थांब आवाज आहे शपथ. कसा आवाज आजपर्यंत नाही आहे. काय फोक फॉर्म मध्ये यार काय आवाज. शपथ तुमच्या गळ्यात ना स्वर यंत्रच नाही आहे. मग काय यकृत आहे गळ्यात. काय मग यकृत. चुंबक काय चुंबक असे खेचले गेले आम्ही त्या चुंबकानं. साधी गोष्ट नाही आहे. काका परत एक गाणं म्हणा. अरे मी फॅन आहे. नमस्कार करतो. नाही हो गाणं झालं पाहिजे प्लीज. इथे कसे बसे आम्ही आलो होतो. अरे तुम्ही नका टेन्शन घेऊ ना. मी आहे ना हे बा तुमचं सगळं बिल मी भरीन. मॅनेजर एक काम कर त्यांना म्हणा सगळं बिल माझ्या नावावर टाकायचं मी बिल भरणार. अरे एक मिनिट मी हे नाही आहे वेटर नाही आहे. अबे निरोप दे ना मग. एवढा कोण लागून गेला तू. या हातात सोबत नाही तो माईक. तो फक्त काकांच्या गाणं गाणं एक गाणं म्हणा प्लीज. आपलं अख्खं बिल भरायला तयार झाले ते गाणं 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 एक गाणं तुम्ही. अहो इकडे इकडे सुधीर भाऊ काय तुम्ही राग म्हणून घेऊ नका. नाही बरोबर आहे. काय एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये येऊन असा हिचा बर्थडे वगैरे साजरा करायची आमची ऐपतच नाही हो. नाही बरोबर आहे पण हे महाशय ना आता बिल भरायला तयार झाले म्हणून त्यांच्यासाठी म्हणून नाही मुद्दा तो नाहीये. मी ओरिजिनल एक गाणं गा तुम्ही. एक गाणं गा. तुमच्यासारखं गायक नाही हो मी. नाही गाय तुम्ही काहीच हो आम्ही काय बाथरूम सिंगर हो. खरंच गा ना तुम्ही. खरंच अहो खरंच पोच नाही. काय गायचं काय पण. अरे हे बघा हे ना हॉटेल आहे हॉटेल. इथे अशी डीजेची गाणी चालतात. डिस्को डीजे ठेकावाली गाणी चालतात. असं काका 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 खतरनाक. इकडे काका काका तुमच्या आवाजासाठी आमच्या सगळ्यांकडून माझे सगळे एक मिनिट माझा ऐका माझा. हे जे गाणं आहे ना ते अजय अतुलचं गाणं आहे. ते तुम्ही आता म्हटलेलं आहे. कळलं. उंटाचा मोका घेऊ नका. अजय अतुल माझ्या नातेवाईक आहेत माझे. कळलं का. त्यांनी मला भेटले कुठे. त्यांनी मला विचारलं काय हे कोण तो म्हातारा येऊन गाऊन गेला. मला सांगावं लागेल. ते बरोबर नाही गायला तुम्ही. कळलं का. लक्षात आलं तुम्हाला. गाणं म्हणायला सुद्धा एक रीत असते. कळलं का. एक प्रोफेशनल गायक कसा गातो ते ऐका आता. Keep quiet man. Indian singer. I'm foreigner. हे सांगावं लागतंय. You are really great, man. You are really great. You have divine voice, and your voice text is very different. It's never heard before. I have no word for man. दो गुना लगान देना पड़ेगा. Sorry, I'm really very sorry. Can you sing local language song for me? Please perform for me. काय म्हणतोय. ऐका ना ते गाणं ना तुम्ही माझ्या नाही का वडिलांना चिडवताना तुम्ही ते गाणं नेहमी म्हणायचं. ते वामनाडू. काय वामनाडू काय वामनाडू. यांच्या वडिलांचं नाव वामनराव आहे हो. त्यांच्यावरून मी गाणं केलंय. इथे क्या बात क्या बात. आय लव्ह यू काका. भारी जबरदस्त. माझा वाढदिवस असा साजरा होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. बापरे जेवायची सुद्धा इच्छा राहिलेली नाही. चला जाऊया आपण घरी. नाही मृदुले आता घरी नाही जायचं. आता मला एक असं माझ्या मनातलं एक गाणं म्हणायचं आहे. तुला आठवते का आपली पहिली भेट.
आपण असे गिरगाव चौपाटीवर गेलो होतो आणि तेव्हा मी तुझ्यासाठी जे गाणं म्हटलं होतं तेव्हा नाही का त्या लाटा तुला बघून 2 पावलं मागे हटल्या होत्या. हो, आणि तुमच्या डोक्यावरचं केसांचं पाक तेव्हा होतं. तेच ते गाणं. क्या गाय सर आप. अतिशय सुंदर म्युझिकल परफॉर्मन्स होता. मस्त. बघा हा सर असे कशी दाद देत आहेत. सिद्धू एक तर करावं लागतं ते मी करतोच मला. ये वा वा. खरंच सर नागेश सर तुम्हाला मंचावर पाहून खूप मस्त वाटते आणि खरंच हास्याचा मंच आहे हा. पण सुरांची जी मैफिल जमली होती आज त्याला काय तोड नव्हती सर. क्या बात आहे. आणि वेगवेगळे सूर लागत होते. धमाल होती आणि तुम्हाला ऐकत राहावं असं वाटत होतं. आणि संपलं पण खूप छान. समीर विशाखा तुमच्याबद्दल काय बोलायचं आता. ते झालं ना की जबरदस्त परफॉर्मर आहात तुम्ही आणि संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. महाराष्ट्राला नाही तर जगाला वेड लावलं आहे. महानायकांना वेड लावलं आहे. त्यामुळे खूप अभिमान वाटतो तुमचा आणि खूप मस्त वाटतं. मी एकच गोष्ट सांगेन की मी माझ्याबद्दल एक कमेंट केली गेली की बिचारा येतो धावत धावत धावत. तर मला म्हणायचं आहे ही फॅमिली हा मंच आणि सगळी मंडळी मी अंतरुणाला खिळलो असेल ना आणि मला बोलले ना की ये मी पळत नाही मी उडत येईन असा मंच आहे. मुळात तुझ्या फॅमिलीशी जितके दिवस रिलेटेड आहेस तितके दिवस तू अंथरुणाला कधीच खेळणार. त्यामुळे मला खूप बरं वाटतं पुन्हा पुन्हा इथे यायला आणि ही एनर्जी ह्या गोष्टी शिकायला. कारण इथे बसून फक्त सांगायचं नसतं तर घ्यायचं असतं आणि मला खूप घ्यायला मिळतं. सर कमाल आज मजा आली. क्या बात आहे. प्रसादा नागेश 20-22 वर्षांनंतर भेटतोयस तुम्हाला मला कंट्रोल होत नाहीये. पुन्हा एकदा मागच्या वेळेप्रमाणेच तो वाटत जरी आपल्यातला असला तरी तो आपल्यापेक्षा वयानी अनुभवानी प्रतिभेनी खूप मोठा आहे. त्यामुळे त्याच्यासमोर बसून बोलणं मला उचित वाटत नाही. आता गोस्वामी सर हसतील कारण हे वाक्य मी खूप वेळा म्हणतो पण आज पुन्हा एकदा ते वाक्य म्हटलं पाहिजे. मुंबईत आल्यानंतरच्या माझ्या पहिल्या नाटकापासून नागेश माझा मित्र आहे आणि फॅक्ट आहे. आम्ही एकत्र एका नाटकात काम केलं. खूप प्रयोग केले त्या नाटकाचे. खूप दौरे केले. भ्रमाचा भोपळा. हा भ्रमाचा भोपळा. आणि मला फार बरं वाटलं तुला आज इतक्या वर्षांनी या मंचावरती तुझ्या दोन्ही कला बघून तुझा ह्युमर आणि तुझं गाणं आहे दोन्ही एकत्र बघून. त्यामुळे मी या मंचाचे आभार मानतो की त्यांनी तुला आज इथे बोलवलं. फार मजा आली तुला बघून. फार मजा आली. मी पण सचिनचे आभार मानतो. मला इतक्या वर्षांनी माझ्या मित्राने मला इथे बोलवलं आणि समीर विशाखा हे सगळे दादा लोक आहेत. यांच्याबरोबर मला खूप शिकायला मिळालं. खूप मजा आली. धमाल आली. विशाखा अप्रतिम. इतका त्या काळात घेऊन गेला तुझा परफॉर्मन्स आम्हाला की लिटरली ते हे कपल त्या काळी किती रोमॅन्टिक असेल किती त्यांनी एन्जॉय केलं असेल हे इमॅजिन करायला लागलो आम्ही. फॅन्टॅस्टिक वंडरफुल परफॉर्मन्स. खूप मजा आली. नागेश सर तुम्ही आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. मंडळी चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर दोघे मिळून व्हेरिएशनचे धडे देणार आहेत विक्रोळीच्या शाहरुखला म्हणजे पृथ्वी प्रतापला. चला तर मग बघूया या त्रिकुटाचं मिमिक्री प्रशिक्षण. एवढी कामं पडते तुम्हाला माहिती आहे तो तुमची कामं. तेल गरम करायला ठेवलं पापड पण तळायचं राहिलेत. 2 मिनिटं 2 मिनिट. काय 2 मिनिट. डोळे बंद ठेवायचे उघडायचे नाही. बस बस. आता हळूहळू डोळे उघडा. उघडू नक्की. हळूहळू हळूहळू हळू. बाय माझे म्हणजे सगळं तुझ्या लक्षात आहे. मग मला वाटलं इसरलीस की काय. असा कसा इसरतलंय. माझ्या नवऱ्याचा वाढदिवस कधी इसरलाय का. आता माका सरप्राईज द्यायचा आता ना म्हणून सकाळपासून नाटकी करी होते. बाय माझे आता बघित राहा नको. केक कापता. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे मोरे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे मोरे. वा 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 हॅपी बर्थडे आईलाय माझा. तुम्ही पण खा. खातो.
वा वा कोण आहेस तू? वा वा झाडा बघत नाहीस? अरे बाबा याला झाडा घालायला लावी ना वाचाड्या. कोण आहेस असं विचारला, दात काय काढतोस? मी यमदूत आहे. अच्छा यमदूत आहे. मग सांग ना, व्हायचं केक खातोस व्हायचं आणखी? मी केक खायला नाही आलोय मोरे. मग मी तुम्हाला घेऊन जायला आलोय मोरे. नाही या वर्षी काय मी सोंगा काढू की अंग पाठवूच नाही. आणि काय रे, दरवर्षी मीच काय सोंगा काढायची? नाही तर काय? चल, जा, मी लवते येडा कुठला. आणि हा बघ, आता तरुण पिढीने जबाबदारी घ्यायला नको. मग काय झालं आता ना, माझ्यान काही झेपत नाही. वर्षाचा कधी पण बोलावणं होईल ना. तेच बोलावणं आलेलं आहे वर्षाचं. कसलं बोलावणं? मी खराखुरं यमदूत आहे. तुम्हाला घेऊन जायला आलोय म्हणजे पुढच्या 5 मिनिटात तुम्ही मरणार आहात. तिकडे ना तेल गरम करायला ठेवलंय, पापड पण चालायचंय. 5 मिनिटात तुमच्याकडे गॅस बंद करून या. नाही आणि मी कसा काय मरण? मी चांगला धडधाकट आहे, मी नाही मरू शकत. हा तुमचा गैरसमज आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही धडधाकट आहात तर तुम्ही मरणार नाही. असं नसतं. वरती 4 देवदूत असतात. ते 4 देवदूत 4 चिठ्ठ्या टाकतात. त्या 4 चिठ्ठ्यांमधून ज्याचं नाव येईल त्याला मारायचं असतं. फक्त त्याला कसं मारायचं असतं हे नंतर ठरतं. कसं मारूचं असतं नंतर ठरतं म्हणजे काय? आता तुम्ही इथे राहता. इथे फॅन आहे. हा काय वर आहे? हा चालू फॅन तुमच्या डोक्यात पडेल, तुम्ही मराल. आता बाजूला एक ते फायरिंगचं ग्राउंड आहे बघा, जिथे प्रॅक्टिस चालते फायरिंगची. तिथून एखादी गोळी येईल आणि चुकून तुम्हाला लागेल. मोरे तुम्ही चला. पाय नको रे. नाही चला. नाही मला नको ठेवू रे. चला ना मोरे. माझं ऐकून तर घे ना बाबा. नको रे, नको. हा बघ टार्गेट पूर्ण करायचं. अरे कसला आयशीच्या भावाचा टार्गेट? अरे मिळाल्या. अरे आता कुठं महाराष्ट्र माझ्यावर प्रेम करायला लागलेला. मी प्रोमो मध्ये असून मोरे प्रोमो मध्ये नाही अशी कमेंट करणार 4 माझं फॅन पण आहेत का? अरे मला जर वर घेऊन गेलास ना तर अख्खा महाराष्ट्र पोरका होईल रे. अरे नुकताच मला प्लॅटोनिक मोरे हा किताब पण मिळालेला आहे. तुझ्या पाया पडतो. अरे मी जर गेलो ना वर तर ही लेखक जात ना देशोधडीला लागेल. म्हणजे अशी कशी? माझी वाक्य कोण खाणार म्हणून टावं फोडतील माहिती आहे. अच्छा. दिग्दर्शक आता आपला कस कसा लागल ह्याच्यानंतर चिंता सगळ्यात जास्त दुखवय सई नावाच्या पोरीला. का मोरे? काय आहे अरे, मी जर वर गेलो तर ती नवीन कपडे कोणासाठी घालेल? अरे तिचा अख्खा सोशल मीडिया वच पडेल रे. पाया पड रे. यमदूत आलो आणि तुमका त्या सईची पडली नाही का? त्या सांग मला नेऊ नको. यमदूत भाऊजी तू पाया पडतोय. मरू दे भाऊजी म्हणलं म्हणून तरी ऐका. यांका नको घेऊन जाऊ. तुमका माहिती हे ना मोठे ऍक्टर म्हणजे गोस्वामी सरत ना ते अंका म्हणले होते की तुमच्या नावाचा आपण अभिनयाचा विद्यापीठ चालू करूयात म्हणून. आणि ऍक्टिंग शिकवू की ह्यांना प्रोफेसर म्हणून ठेवतल्याच. मी असं बोललो त्या घाबरावा सांगू काय जाता गोस्वामींच्या नावावर खपवायचा. होय तसं म्हटलं प्राध्यापक मला ठेवणार आहे. यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका. मोठो कलाकार सगळे ना त्यांना चिपळूणचं पारस मनी म्हणून ओळखतात माहिती. ते बच्चन साहेबांका भेटूक जाऊचा होता ना त्या दिवशी पण शूटिंग करी होते. एवढं बिझी माणूस सांगायची का त्याला गरज आहे? काय गरज आहे? गपरावा तुम्ही. गपरावा तुमचे 4 फॅन आहेत ते नंतर बाकीच्या अंका बोंबलतले होत. मोरे काय नव्हते फोटो मध्ये ते अंका का नाही बोलवलात? आता त्या अंका काय माहिती आहे मोऱ्यांच्या अंगात किती किडे होते? सगळं सोडा ओ भाऊजीनू पाया पडते तुमच्या. प्लीज अंका घेऊन जाऊ नका. तुम्ही चांगलं मोठं कलाकार जगात यांची गरज आहे. हे कलाकार आहेत? 1 मिनिट. नाही मारत नाहीये. काय तुम्ही अभिनय शिकवता? नाही मी अभिनय नाही शिकवत. माझ्याकडे बघून सगळं शिकतात का नाही. तुम्ही एवढे मोठे कलाकार आहात मोरे.
एक रिक्वेस्ट करू? कर ना, काय करायची ती कर एकदा. मला अभिनय शिकवा ना. काय शिकवा? अभिनय. आता आलो गोत्यात. नाही नका म्हणू. नाही मला मोरे तुम्हाला सांगू का? काय इथे या. माझी पण एक व्यथा आहे. कसली रे बाबा? मी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचा यमदूत आहे ना. काय? नवीन आहे. मला इम्प्रेशन पाडायचं आहे सिनियरवर. आमच्याकडे वरती अॅन्युअल डे असतो, हेवन्स गॅदरिंग. मी मागच्या वर्षी त्यात मिमिक्री केली होती, तोंडावर पडलो होतो. आता ह्या वर्षी मला ती मिमिक्री जिंकायची आहे. मला तुम्ही मिमिक्री शिकवाल? काय? मिमिक्री शिकवाल? मिमिक्री? हा ते शिकवीन ना मिमिक्री. नाही का? बरे ये म्हणत होता त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काय देशील? तुम्ही मागा. तुम्हाला जे हवं ते मागा, मी तुम्हाला देईन. म्हणजे मी जे मागीन तू मला देशील? हो. चाल, मला जीवदान दे. मला जीवन दे ठेवशील? मी तुम्हाला जीवनदान देतो. पण मग तुम्ही मला ऍक्टिंग शिकवा आणि मिमिक्री पण शिकवा. पण माझी पण एक अट आहे. कसली? काय? मी स्पर्धेत पहिल्या 3 मध्ये आलो पाहिजे. जर नाही आलो तर तुम्हाला घेऊन जाणार. नाही घेऊन कुठं पण जाऊ नका. शिकवतील हे तुम्हाला ऍक्टिंग काय शिकवतील? तुझा माझ्यावर विश्वास आहे, माझ्यावर माझा नाही आहे. घबरावा का? तुम्ही शिकवतालात बरोबर. शिकवेन. शिकवाल. आता हे म्हणते पण शिकवेन. तुझ्या ना बेसिक मध्ये लय खोल आहे. हो, माझ्या बेसिक मध्ये घोळ आहे. माका विचारतास? हो हो. लय खोल आहे लय. एक गोष्ट सांग, तुला मिमिक्री म्हणजे माहिती आहे? हो हो. काय? एखाद्या नटाची हुबेहूब नक्कल करणे म्हणजे मिमिक्री होय. यमदूता थांबून काय झाला? याला मिमिक्री म्हणतात. मिमिक्री म्हणजे काय तर नीट समजून घे. काय मिमिक्री म्हणजे काय माहिती आहे काय? काय? मी अधिक क्री इज इक्वल टू मिमिक्री. मोरे, आजपर्यंत मला असं कुणीच समजावून नाही सांगितलं. अरे काय समजावून सांगितलं? त्यांना यायला नको समजावून सांगायला. 1 मिनिट. वहिनी, म्हणजे माझं सगळं चुकत होतं? माका विचारतास? हो. चुकत होत. सांगितलं चुकलेला आहे तुझा. अरे तुला कायच येत नाही. अरे तू काय शिकायला आलायस ना? हा, मला शिकव. तुला म्हणून सांगतो मी भल्या ना समीर चौगुलेला मी शिकवला. समीर चौगुले? ते कॉमेडी ऍक्टर? अरे कसला आयशीच्या भावाचा कॉमेडी ऍक्टर? काय आहे हल्ली तू मला विचारत नाही तर सोडून दे. माझं सगळं वेगळं आहे. वेगळं त्याच्यासारखं नाही नाहीये. तो काय सहज प्रोमोला जातो. मी काय प्रोमोला जातो आणि गेलो ना तरी असं मी मांग असतो. मला ओव्हर एक्सपोजची आवड नाही पाहिजे. सगळ्याला म्हणजे A to Z सगळ्यांना शिकव. मग मला पण शिकवा ना प्लीज. मिमिक्री करताना ना बॉडी लँग्वेज महत्वाची नाही. आपण आपल्या तोंडात काय ठेवतो हा महत्वाचा. अच्छा. हा कसं आहे बघ, सुनील शेट्टी करताना काय करायचं? तोंडात काय ठेवायचा? मावा. मावा. आता तुला धर्मेंद्र करायचं असेल तर काय ठेवायचं माहितीये? काय? तपकीर. कसं काय? मोरे, पण मला नाही वाटत हे तुम्ही जे शिकवताय ते सगळं शिकून मी वरती कॉम्पिटिशन जिंकू शकेन. वरती खूप तगडी कॉम्पिटिशन आहे मोरे. तगडी कॉम्पिटिशन? हो. कोण कोण आहे तू वरती? तुम्हाला सांगू का? आपले डॉक्टर लक्ष्मणराव देशपांडे, ते अश्विनी कुमार यांना घेऊन वराड बसवतायत वर. काय सांगतो? हो. इथं काहीच नाही, भक्तीताईंनी 700 फुलराण्या तयार केल्यात वरती. देवा. आपले रामनगरकर आहेत ना, त्यांनी काही यक्षांना गोळा केलंय आणि त्यांच्यासोबत रामनगरीचे किस्से बसवतायत. हे तर काहीच नाहीये. आपले तारे सर आहेत ना, ते कुबेराला बोटाचा अभिनय शिकवतात. असं सगळं ते शिकवतायत. आणि आपले लक्षा मामा आहेत ना, लक्षा मामा, ते तर इंद्रदेवाचे पर्सनल ट्रेनर आहेत. अरे बापरे. हो. हल्ली ते इंद्र असं बोलतात. हो. आणि तुम्हाला माहितीये का परीक्षक कोण आहे? कोण? बाबूजी. म्हणजे मच्छिंद्र कामली. हो. पु ल देशपांडे आणि निळू फुले. आणि ही स्पर्धा कोण भरवतो माहितीये? सुधीर भट, मोहन वाघ, मोहन तोंडवळकर काका. मागच्या स्पर्धेला तर त्यांनी दिलीप कुमारांना पण आणलं होतं. म्हणाले काजू बिजू खाव. अच्छा. आता ह्या सगळ्या स्पर्धेत माझा तग लागेल का मला सांगा ही मिमिक्री करून? अरे हो रे, तुझा नाही अजिबात तग लागायचा. मग अरे हा सगळं प्रायमरी मध्ये ना तुला काहीतरी ऑथेंटिक करायला पाहिजे. तेव्हा कुठं टेकशील? ऑथेंटिक म्हणजे? ऑथेंटिक म्हणजे आपल्या मातीतली कला सादर करायला पाहिजे. कुठली बरं? मातीतली कला तुला दाखवतो, तिथे जाऊन तू कर. नाही सक्सेस होतच का नाही बघ, मी तुला दाखवतो. बघ 2 पावलांची पुढे जायचं, 2 पावले मागे यायचं, बोलायचं. मला एक छोटासा प्रश्न आहे. हुशार ना. हा डान्स करताना काय खायचं? माती.
म्हणजे आधी स्टेजवर माती खायची मग हा डान्स करायचा. त्याच्याने काय होतं? माती जिरते. कसं आहे 4-5 वर्ष मी या स्टेजवर माती केलेली आहे आणि त्याचा झाला चिखल. पण मी हा डान्स केल्यानंतर त्या चिखलातून माझ्या प्रसिद्धीचं कमल उगावलेलं आहे. आलं लक्षात? हा डान्स तू कर वर जाऊन. नाही पण मोरे, हा डान्स मी वर जाऊन केला आणि त्यांनी मला बाहेर काढलं तर मला म्हणाले तू कोणाची मिमिक्री केलीस, तर मी काय सांगायचं? अरे त्यांना जाऊन सांग की मी प्रभाकर मोरेची मिमिक्री करतोय. अरे जगात तू पहिला असेल या प्रभाकर मोरेची मिमिक्री करणार. काय समजलास? फक्त तू कर डान्स जाऊन वरती. सगळे लोक असे उभे राहतील म्हणतील वेअर यू कम ऑन द स्टेज यू ब्लडी ऑन द स्टेज. अतिशय भन्नाट होतं हे मिमिक्री प्रशिक्षण. मजा आली. बघूया सिद्धू काय म्हणतोय. अरे कमाल, धमाल 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 परफॉर्मन्स होता. आणि तुमच्या तिघांविषयी बोलण्याआधी मी सचिन मोठे सरांचे आभार मानतो. कारण मला असं वाटतं की आपण सगळं वाटतं कुठेतरी आपण कोणाकडून तरी विनोद शिकलोय किंवा कोणीतरी कोणाचा तरी विनोद पाहिला आहे आणि आपण तो पुढे पुढे करत गेलो आहे. तर ह्या प्रहसनात किंवा ह्या स्किटमध्ये अशा काही मान्यवर दिग्गज मंडळींना जे आपल्या आता नाही आहेत त्यांना एक वेगळी मानवंदना देण्याचा एक छान प्रयत्न होता आणि मला तो खूप भावला. तारे कुबेराला शिकवत आहेत किंवा लक्ष्मामा इंद्रांना शिकवत आहेत किंवा सुधीर भट दिलीप कुमारांना घेऊन आव आव काजू वाजू खाव. खूप वेगळ्या एका वेगळ्या मूडमध्ये आपण सगळे नाटकवाले आहोत त्यामुळे लगेच ते रिलेट होऊ शकतं. मी त्या क्षणी ना त्या स्किटमधून एक थोडासा वेगळ्याच झोनला गेलो होतो की अरे हो रे तारे नाही आहेत का आपल्यात. अजूनही आपल्याला जाणवत नाही की सतीश तारे आपल्यात नाही आहेत पण आज ते बोलल्यामुळे कळलं. सो मनापासून लेखकाचं अभिनंदन. आणि बाकी कमाल झाला परफॉर्मन्स. क्या बात आहे. सुपर मजा आली. क्या बात आहे. सुपर. प्रसादा वंडरफुल मजा आली. कॉन्सेप्ट खूप छान होती आणि खूप छान फुलवलीत तुम्ही. आपल्यापैकी कुणाच्या जवळ इतक्यात यमदूत येईल असं मला वाटत नाही पण आला तरी आपल्याला कुणालाच आता घाबरण्याची काही गरज नाही कारण आम्ही सगळ्यांनी नुकताच स्वर्ग बघितला आहे. बच्चन साहेबांना आम्ही नुकतंच भेटून आलोय आणि जवळजवळ तो स्वर्गीयच आनंद होता. आणि मोरे नेमका तू तिथे नव्हतास. का नव्हतास? कुठे गेला होतास तू मोरे? शूटिंग होतं माझं भोरला. क्या बात आहे मोरे. म्हणजे बच्चन साहेबांनी आमंत्रण दिलं आणि तू असं म्हणाल मला वेळ नाही बिझी आहे शूटिंग करतो. पण हरकत नाही मोरे. तुझ्या कामामुळे आणि तुझ्या कामातल्या कन्सिस्टन्सीमुळे प्रामाणिकपणामुळे यू नेव्हर नो बच्चन साहेब तुला पर्सनली सुद्धा भेटायला बोलवू शकते. आपण कायम आशावादी राहावं आणि होकारात्मक सकारात्मक राहावं. मजा आली. खूप मजा आली. थँक्यू. मंडळी आता इथे तयारी होणार आहे एका कोर्टातल्या साक्षीची आणि ही तयारी करतायत विदर्भातला अवकाळी पाऊस कुणाल मेश्राम, जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. हा अरे बसा ना. नाही राहू दे सर. अरे काय तुम्ही बरं मला सांगा तुमचं नाव सांगा. हा अरुण कदम. आज काहीतरी वय स्वतःचं वय 56. मूळ गाव कोल्हापूर. कोल्हापूर. कोल्हापूर आहे का कोल्हापूर आहे? कोल्हापूर. कोल्हापूर. हा चला चला आपण आता तुमच्या केसचा स्टडी करू. थांबा जरा. कुणाल कुणाल ए रत्न आहे माझ्याकडे. कुणाल मी आलो ना. हे काय करत आला तू असा? काय हे? कचरा साफ करून राहिलो ना. अरे ते कशाला घेऊन आला? टाकून देतो. मी ना सांगलं ना मी ना माती खाल्ली. मी येडा होता. हे घे. आता हे कुठे फेकशील? तिकडे नाही इथे खिडकी आहे ना. मग खिडकीतून फेकणार. मग कुठे फेकशील? कचऱ्याच्या डब्यात. कचऱ्याच्या डब्यात फेकतो ना मी. तसा तो हुशार आहे. तसा तो हुशार आहे. बाकी ध्यान नका देऊ त्याच्याकडे. अरे आला का फटक्यात? अरे कायच करवा तू. हे बाय साहेब आले केस आली आहे. तू लिहून घेता फटक्यात. येले सांगा. हो हा हा लिहून घेईन. तो माझा असिस्टंट आहे. हो ना. लिहून घे लिहून घे. वहीत लिहू काय?
आपण जनरली वहीतच लिहितो दुसरीकडे लिहितो का तू काही? नाही 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 म्हणजे केस सिरियस असन त्या वहीत लिहू की लिहून खोळाच्या वहीत लिहू? अरे सिरियसली घेणं आपल्याला हे केस. हो काय? मग पेनानं लिहा लागन, मग पेन घ्यावा लागन. पेन तुलाच घेणार पडीन. ड्रायव्हर थोडी स्वतः बाहेर येणार म्हणून हे घे रे पेन असा थोडी देणार आहे तो. नाही पण तो तर निर्जीव आहे. पण तू तर सजीव आहे ना. मग कोण जायला पाहिजे? मी. मग जाय तिकडे त्या ड्रायव्हर मध्ये हात घाल, पेन काढायला लिहायला सुरुवात कर. हो ना. नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका. लिहिन तो. तो लिहिन. पटक्यात घेते वही. तुम्ही सांगा त्याला तू यांचं म्हणणं लिहायचं बघ. फक्त हे जे सांगतील ते लिहायचं. लिहिशील ना? लिहिन ना. आणि मला एक समजत नाही तुम्ही राहता कोल्हापूरमध्ये आणि तुमची जळगावच्या कोर्टात केस कस का आली? सांगतो हिताने काय म्हणजे कसं आहे का, मी मागच्या महिन्यामध्ये इकडं डिजिटल मीडियाच्या कॉन्फरन्सला आलो होतो का नाही. मित्राची गाडी घेतली, मस्त निघालो गाडीतून. आयो अशी गाडी म्हणजे रस्ता एकदम भारी. रस्त्यामध्ये मला असं बाजूला मेंढा दिसला. आयो म्हणलं हे मेंढा केवढं चांगलं आहे, म्हणलं त्याला आपण काहीतरी विचारावं म्हणून मी थांबलो आणि केलं ब्या. हे काय असं केलं ते बिथारलं आणि ते उरफाट फिरलं का नाही ते जे येवले आणि ते माझ्या मोटरसायकलला धडाक दिली आणि पडले खाली. मग काय अहो मी तिथे गेलो म्हणलं निपची पडले आता काहीतरी पाणी शिंपडावं काहीतरी करावं म्हणून खाली उतरतोय तर त्याचा मालक आला आणि तो माझ्याशी भांडायला लागला. तो म्हणतोय मला ह्याचे कमान 1.5 लाख रुपये तरी ह्याचे मिळालं पाहिजे. 1.5 लाख कशाचे पाहिजे त्याला? 1.5 लाख मी त्याला तेच म्हणलं हे 1.5 लाख कशाला? हळू बोला ना, आम्हाला लिहिता नाही येत ना. अरे तू ते जे सांगताय ते लिहि, बाकीच्या गप्पा बिप्पा नको लिहू. काय मग खोडा लागा. काय खोडतो पहिले मला दाव. अरे बापरे काय झालं? अरे याचं पहिलेच अक्षर गंधपटक होतं त्याच्यामध्ये त्यानं काना मात्रा वेलांट्या एकावर एक तंगड्या टाकून दिल्या त्यांच्या. मग तुम्ही हळू बोला ना, नाहीतर मग काना मात्रा वेलांटी मिक्स होते ना. हो भाऊ मी सांगतो त्यांना दादा तुम्ही व्यवस्थित बोला. हे प्रिंटर लय खतरनाक आहे. हा हिब्रू भाषेतले ड्रायव्हर आहे त्याचे. तुम्ही व्यवस्थित बोला फक्त तो लिहितोय. लिहशील रे? लिहतो. तर मी त्याला म्हणलं अरे बाबा मी नाही त्याने डुचा दिला मी नाही मारलंय त्याला. नाही पण हे फारच चुकीचं झालंय बरं तुम्हाला सांगतो मी काय. मला वाटतं तो मरतुकडा मेंढा आहे ना तो त्या मालकानं मुद्दाम रस्त्याच्या कडेला ठेवला म्हणजे कोणतरी गाडी येईन त्याला डुशी मारीन आणि तो मेंढा तडीच मरून जाईल. म्हणजे मग काय याला 1.5 लाख वसूल करायला सोपं जाईल. गोल आहे तुम्हाला गोत्यात आणलंय बाकी काही नाही. तो मी इथं फिरतोय 2-4 दिवस तुमचा बोर्ड वाचला स्वास्थ्यात असलेला वकील आहे मी असा तुमचा बोर्ड वाचला आणि हित आलोय. हो काय पण करा पण ह्याच्यातून मला सोडवा. मला जळगावात जास्त दिवस नाही राहायचे, कोल्हापुरात जायचंय मला. सोडू काय घाबरू नका. सोडू तुम्हाला आम्ही. आपण ना एक साक्षीदार घेऊ आणि त्या साक्षीदाराला सांगू का आमच्या बाजूने खोटं बोल काय का नाही. म्हणजे काय त्याला फक्त एवढंच बोलायचं आहे की तुम्ही तिकडे नव्हते, तुम्हाला गाडी येत नाही, तुम्ही मेंढा उडवला नाही. म्हणजे 3 प्रश्न 3 उत्तर 3 मिनिटात कोल्हापूर. मी साक्षीदार तयार करतो. 20,000 रुपये पर डे लागेल त्यांचं. 20,000 साहेब 20,000 कुठून आणायचे? अरे मग लॉकडाऊनच्या काळामध्ये खायप्याचे वांदेत 20,000 कुठून आणायचे? तुम्ही तुमचा साक्षीदार आणा बरं. जळगावात कुठून आणायचे हो? कोल्हापुरात माझी ओळख आहे, कोल्हापुरात माझी केस असती का नाही निम्म कोल्हापूर तिकडे आणलं असतं. हो पण मग आता करशान काय मला सांगा. तुमच्याकडे पैसे नाही आणि आपल्याला असा स्मार्ट साक्षीदार पाहिजे ना जो की बोलता आला पाहिजे त्याला. स्वस्तातलं बी पाहिजे हा पण मुद्दा आहे. काय यो चालेल का? खुळ्यागत करते ना तू. नाही काळजी नाही करायची मी आहे ना. कुणाल ते लिहून थांबव थकलाशील ना तू बेटा. बाप्पा खड्डेच खाणले तुला कसे. सांगा ना. अरे सांगत नाही मी आता तुला काम सांगतो तर ठेव बाजूला. सांगा ना. ठेव तू ठेव. काय तुले ना साक्षीदार म्हणून उभं राहणार. हा करीन तुम्ही याला सांगा टेन्शन नाही घ्यायचं. या इकडे त्याला नीट सांगा घाबरू नका मी तुमच्या मागे. सांगा त्याला. दाद्या मी काय सांगतो ते नीट ऐक. हो ना. हे बघ गेल्या महिन्याच्या 22 तारखेला गुरुवारी रात्री 10:30 वाजता तू तिकडं होतास असं एवढं बोलायचंय. पण मी तर माझ्या बायकोकडे होतो. अरे हा
असणार ना हा. पण नुसतं तिकडं होता एवढंच बोलायचं तुम्हाला. नाही ना पण मी तिथं असेन तर माझ्या बायको जवळ कोण असन? तुम्हीच असणार तुमच्या बायको जवळ, पण तिथं नुसतं म्हणायचंय की मी तिथं होतो. हो ना पण माझ्या बायकोले भेव वाटते ना, एकटी असली तर ते घाबरते ना. अरे जास्त टेन्शन घेऊ नको, फक्त तुला एवढंच बोलणं आहे की तू त्या रात्री त्या रोडावर फिरायला गेलता, बाकी काहीच नाही. मग माझ्या बायकोकडे कोण? मी मी होता असं समज. मी होता असं समज. मग तुम्ही माझ्या बायकोकडे थांबान काय? मग मला काही काळजी नाही. अरे खुळ्यागत बोलायला लागले ते, रिपेअर करत असणे. हो मी बोलतो. अरे तुला फक्त काय करणं आहे की तुला फक्त एवढंच बोलणं आहे की मी त्या रस्त्याला रात्री 10:30 फिरायला गेलता, नुसता टेळ्याला गेला बा, एवढंच बोलणं आहे तुला. हो ना पण मी तिकडे कायले जाऊ, मी तर तिकडे जातच नाही. अरे असं समज का बा तू अंडे आणि ब्रेड घ्यायला गेला होता बा. पण अंडे तर खातच नाही ना मी, आणि माझ्या घरी कोणीच अंड खात नाही. अरे मग अंड सोड, ब्रेड आणायला गेला असं तरी म्हणशील का नाही? हा फक्त ब्रेड घे. नाही ना ब्रेड तर मी त्या पक्याकडून घेतो ना, त्या पक्याला राग नाही येईन का मग? अरे कशाला राग यायला पाहिजे, आपण त्याला सांगायचंच नाही की पक्या आम्ही इकडनं ब्रेड घेत नाही म्हणून. हो ना पण तुम्ही मला कोर्टामध्ये बोलायला लावा ना, तर कोर्टातलं ते पेपरात छापून नाही येईन काय, मग पक्याला माहिती होईन ना, मग पक्याला राग नाही येईन, वाईट नाही वाटन काय? नाही असं काय नाही होईल. अरे तू जेव्हा जाशील ना भाऊ, अरे एकदम चिरकुट केस आहे आणि मीडियावाले मी पाहून घेईन ना. अरे हे आहे ना डिजिटल मीडियावाले, पण हेच तर फसले ना. तुम्ही फसले यार. जाऊ दे बापा, त्यांना बी जाऊ दे, तू बी राह, मीडिया मी सगळा सांभाळून घे. तू तुझं काम कर. हो ना पण माझा दुसरा प्रॉब्लेम आहे ना. काय प्रॉब्लेम आहे? त्या दिवशी गुरुवार होता ना, म्हणजे दत्ताचा वार होता, मग मला उपवास होता ना. हे पक्याले माहित नाही होईन, पण दत्ताले तर माहित होईन ना. अरे पण दत्ताले माहिती ना की कुणाला उपवास करायला, म्हणजे दत्ताचा कुणालवर भरोसा आहे आणि कुणालचा दत्तावर भरोसा आहे, एकमेकांवर भरोसा आहे. पण हे जजले माहिती नाही ना, म्हणजे जजले माहितीच नाही पडणार तू ब्रेड घ्यायला गेलता का नव्हता गेलता. तुले फक्त जजले सांगणं का मी ब्रेड घ्यायला गेलता. हो ना पण दत्ता तर म्हणन ना की तू माझा उपवास करू राहिला तर त्या दिवशी तुले ब्रेड खावाची काऊन इच्छा होऊ राहिली. तो मी ते त्यावर भक्ती करतो ना, मग तो मले काय म्हणन, तू तर माझ्यावर भक्ती करत, तू तर खोटं बोलू राहिला, मग मी तुले पोरं कायले देऊ. पहिलेच तर साहेब मले 4 वर्ष झाले पोरगच झालं नाही ना. अरे बाप रे, खरंय पण मला एक समजत नाही काय करावं लागलं तेच ना. तू एक काम कर ना, तू फक्त एवढंच बोल का मी तिकडे फिरायला गेला होता आणि मला ते सगळं दिसलं. तुला हे बोलायला काय प्रॉब्लेम आहे? काय झालं? अरे रडायला काय झालं तुला? मी रडू राहिलो ना. अरे अख्ख्या 12 कॅमेऱ्यांना माहिती का तू रडतोय, पण तू का बरं रडतो? मी हडवा झालो ना. अरे तू हडवा नाही, तू माझ्या आईनं लहानपणापासून मला सांगितलं ना की खोटं बोलायचं नाही, आणि तुम्ही तर मला कोर्टामध्ये खोटं बोलायला लावणार आहात. आणि तिथं तो गांधीजीचा फोटो असेल ना, मग गांधीजीच्या फोटो समोर मी कसं खोटं बोलू. माझ्या काकानं सांगितलं आहे की शहाण्यानं कोर्टाच्या पायऱ्या चढायचेच नाही. तू शाय नाही, मग तुला काल लागून आहे. पण मी काय म्हणतो, मन मी कोर्टाच्या पायऱ्या नाही चढीन, पण संडासाचा पाईप धरून खिडकीतून आलो तर चालन काय? निघ आत्ताच इकडं चल, निघ. तुझ्या सारख्या माणसांना कोर्टाच्या आवारात बी दिसले नाही पाहिजे. जो माणूस खोटा बोलत नाही ना त्यांना कोर्टात यायची हिंमत नाही करायला पाहिजे. चल निघ इकडून, थांबू नको अजिबात. प्रत्येक टायमाला पाया मस्त, खूपच छान, खूप छान. बघा हास्यरसिक काय म्हणतात. सिद्धू, कुणाल खूप मस्त कॅरेक्टर पकडलं तुम्ही.
तुमचं हे गोड कॅरेक्टर आहे आणि वारंवार मंचावर यावं कारण ह्याच्यात एक वेगळी मजा आहे, ती गंमत आहे आणि त्याचा इनोसन्स आहे. बिचारा खूपच साधा बोळ आहे, त्याची दया पण येते. हेमंत दादा तुमचा वकील पण खूप मस्त गोड झाला, मजा आली. मला सर्वात जास्त मजा आली ती म्हणजे अरुण कदम सरांची आजची कोल्हापुरी ऐकून. कमाल यार, मजा आली, सुपर. थँक्यू. प्रसाद दा. मुळात साक्ष किंवा खोटी साक्ष, फसवी साक्ष हा प्रकार मला कायमच इंटरेस्टिंग वाटत आला आहे. मला बघताना वारंवार दमा मिराजदारांची साक्षीदार नावाची गोष्ट आहे किंवा वाऱ्यावरची वरातमध्ये अरुण नलावडेंची एक प्रचंड गाजलेली साक्ष आहे, फार अप्रतिम करायचे ते अरुणदादा. तर ती साक्ष मला आठवत होती. तुमच्या तिघांचा परफॉर्मन्स बघून खूप जुन्या गोष्टी, जुन्या साक्षी आठवल्या आणि या परफॉर्मन्सचा मी साक्षीदार आहे याचाही मला या निमित्ताने आनंद झालाय. कुणाल, तुला मी मागच्या वेळेला म्हणलं तसं हे कॅरेक्टर तुला सापडलंय, आता ते तुला पकडता आलेलं आहे. आता हळूहळू त्याच्यातलं व्हेरिएशन्स तू कसं काढशील तो तुझा खेळ आहे, त्यामुळे तू जास्तीत जास्त तो एन्जॉय कर. हेमंत, आज वारंवार मला तुला बघून डॅडींची आठवण होते. डॅडी म्हणजे कुलदीप पवार. प्रोफाईलनी तू सतत मला कुलदीप पवारांसारखा वाटतोयस. म्हणजे त्यांचं रूप इतकं देखणं होतं आणि इतका अफलातून ॲपिअरन्स होता, पण त्यांच्या पर्सनॅलिटीची झाक तुझ्यात सतत मला अशी दिसते, मजा येते. अरुणजी, आपण आणि आपली कोल्हापुरी भाषा याच्याबद्दल वारंवार बोलून झालेलं आहे. आजही तो तसाच तुमच्या ताब्यात त्याचा लहेजा होता. 2-3दा तू चुकून अयो असं एक साऊथ इंडियन झालं, पण आयो बाबो. पण ते कोल्हापूरपासून बेळगाव जवळ असल्यामुळे तेवढं अंडरस्टँडेबल आहे, म्हणजे काय त्यात काही वांधा नाही. बाकी एनर्जी नेहमीप्रमाणे कडक, मजा आहे. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. तर मंडळी, याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.